नमस्कार, मी मानसी पत्त्याणी, सफायर डायरेक्टर ऑफ वीआरमोर सॉल्यूशन प्राइवेट लिमिटेड। मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे। येस, एक व्हिडिओ मॅम प्ले करताय जो सगळ्यांनी बघायचा आहे। सगळ्यांना आवाज आय थिंक क्लिअर येतोय। थोडा टेक्निकल इश्यूमुळे लेट झालाय आपली मीटिंग स्टार्ट व्हायला, पण आपण 3:30चा टाइम पकडू आणि छान प्रकारे आता मीटिंग स्टार्ट होणार आहे। येस सायली मॅम। येस मॅम। स्क्रीन दिसते का माझी? नाही, ग्रीन कलरचा जो शेअर ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा। हो हो। एकच मिनिट। ओके, तोपर्यंत सायली मॅमनी त्यांचं नाव बघा कसं लिहिलेलं आहे। सायली पालांडे ब्रॅकेटमध्ये सिल्वर डायरेक्टर आणि पुढे लिहिलेलं आहे टीम विनर्स। सो प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी ब्रॉन्झ सिल्वर पोझिशन घेतलेली आहे, तर प्रत्येकाने ना मीटिंग मध्ये आपली पोझिशन आणि आपल्या टीमचं नाव हे टाकण्याची प्रॅक्टिस करा किंवा सवय लावा। नाही होत आहे का? विभूती मॅमना पाठवा। मॅम प्रयत्न करते पण ते शेअरिंग मध्ये जात नाहीये। तुम्ही को होस्ट आहात म्हणून का? स्क्रीन पण करते, एक मिनिट परत एकदा ट्राय करते। विभूती मॅम फक्त होस्टलाच अलाउ करतं का स्क्रीन शेअर? मला ऑप्शन येतोय मॅम, पण ना हे होत नाहीये, क्लिक अल्बम होत नाही। दिसत नाहीये तो, असं होतंय। ओके, शेअर कॅमेरा करा झाला बरं. ना शेअरिंग? पहिली मॅम शेअर करा मला बघू. दिसते स्क्रीन तुमची आता ना? नाही स्क्रीन नाही दिसते का मॅम माझी? नाही नाही. तुम्ही स्वतः दिसता मॅम। मला शेअर करा, मी ट्राय करून बघते. येस, फास्ट। खूप छान वाटतंय, सगळ्यांचे कॅमेरे ऑन आहेत। येस, मी माझा पण कॅमेरा ऑन करते। मी दिसतेय का? नाही? विभूती मॅम मी तुम्हाला शेअर करते, एक मिनिट। मी दिसते की नाही स्क्रीनवरती? मलाच मी दिसत नाहीये म्हणून मेसेज टाका। नाही दिसत आहे का? जाऊ दे, मग आवाज ऐका। नेटवर्क काय? हॅलो, माझी स्क्रीन दिसते का मानसी मॅम? येस। ओके, मी शेअर करते तो व्हिडिओ। Recording in progress. आवाज नाही येत आहे? आवाज नाही येत आहे? एक मिनिट बघते।
काय ऑप्शन आहे काय माहिती. आवाज येत नाहीये मॅम. व्हिडिओ प्ले करताना ना तिथे काहीतरी ऑप्शन असतो, एकदा ट्राय करा, नाहीतर मी ग्रुपवर टाकते, आपण मीटिंग स्टार्ट करू. एकच मिनिट. आरती मॅम आहेत का? तर माझ्या गॅलरीत पण व्हिडिओ येत नाहीये म्हणून मला आला. तिथे बघा साईडला माईक आहे, त्याच्यावर क्लिक करा, जिथे सेकंड्स येत आहेत. केलं. नाही येत आवाज. आपल्याला ग्रुपवर शेअर करावं लागतं. सॉरी, आवाज येत नाहीये, पण मला असं वाटतं तुम्ही व्हिज्युअल बघू शकताय. सो विथ साऊंड ग्रुपवरती शेअर करतो. थँक्यू विभूती मॅम. ओके, मी दुसऱ्या मोबाईलवरून माझा कॅमेरा ऑन करते. बंद झाली माझी स्क्रीन ना. येस, दिसते का मी आता? नाही दिसत नाही. दुसऱ्या मोबाईलवरून ऑन आहे. गार्गी पाटील मॅडम दिसते मी. शोधा. तेच झालं, ढूंढते रे जाओगे तसं झालंय. दिसलात. ओके, सो मला स्वतःलाच मला शोधावं लागतंय. चलो, थँक्यू सो मच. सगळ्यांनी पेशन्स ठेवलं. आपल्या मीटिंगला थोडासा लेट झालाय. व्हिडिओ बघून आवाज नाही आला, आवाज येईल तेव्हा अजून तुम्हाला बघायला मजा वाटेल. पण काय कळलं व्हिडिओ बघून? अमाऊंट बघितली का? कोणी कोणी बघितली? चला, कोणी कोणी लक्षात ठेवली बघूया, टाका बरं चॅट बॉक्स मध्ये. विभूती मॅमनी नाही सांगायची. वा वा, काही लोकांनी एक्झॅक्ट पण लिहिली. माझा आवाज डबल येतोय? येतोय मॅम, आवाज येतोय व्यवस्थित. डबल येतोय का? डबल येतोय? नाही नाही. ज्या मोबाईलचा कॅमेरा ऑन ठेवलाय ना, तो पूर्ण असं साऊंड त्याचा डाऊन करून टाका. बघा मग. ओके, सो खूप भारी वाटतंय आज, कारण आपण जेव्हा मेहनत करत असतो आणि त्याचं जेव्हा आपल्याला फळ मिळतं, तर मला सगळ्यात पहिलं तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय, कारण आपलं हे टीमवर्क आहे आणि फक्त त्याच्यामुळेच हे पॉसिबल झालेलं आहे की आज इतकं छान पे आउट आलेलं आहे. पण एक गोष्ट आहे की इतकं पे आउट येऊन सुद्धा नाव 3rd नंबरवरती आहे, म्हणजे आपल्याला आणि आपल्या टीमला अजून किती मेहनत करायची आहे हे यातून आपल्याला कळतंय. आणि मला असं वाटतं आज खूप जणांना खूप छान छान पे आउट आले. त्यामुळे आज आपण इतर नवीन लोकांना सुद्धा कळलं पाहिजे की वी आर मोर काय आहे आणि वी आर मोर मधून तुम्ही किती लेवल पर्यंतचं इन्कम घेऊ शकता. आठवड्याला 61,000 जोक आहे का? नाही ना. सो ऑब्विसली, पण ते एका दिवसात शक्य झालंय का? नाही. 3 वर्षाची कंटिन्यू मेहनत, कन्सिस्टन्सी आणि कंटिन्यू ट्रेनिंग, LDP, टीमला सपोर्ट करणं, टीमला ट्रेनिंग देणं, या गोष्टींमुळे ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत.
सो माझी जर्नी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, पण आज मला नवीन लोकांना ऐकायला आवडेल. शेवटी मी बोलेन, पण आता प्रत्येकाने आपला फीडबॅक द्यायचा आणि ज्यांना असं वाटतं त्यांनी हँडरेज करायचे. ओके, को होस्ट दोघींनी पहिला स्वतःच हँडरेज करून घेतलंय. सो पहिला आपण त्यांना बोलायला देऊया. सायली मॅम बोला. नमस्कार सगळ्यांना. खूप छान वाटतंय कारण मध्यंतरी जसं आता मॅम बोलल्या की खूप काम करण्याची गरज आहे आणि मी ऑनेस्टली कोकणात होते जवळपास महिनाभर आणि त्याच्यामुळे माझा पेआउट थोडा घसरला होता. म्हणजे ओव्हरऑल आज जो मला पेआउट आलाय 6,000 प्लस जो आलाय तो मला पूर्ण महिन्याभरात आलेला. सो जेव्हा मॅम बोलल्या की आता असं गॅप ठेवायचा नाही आणि बॅक टू पॅव्हिलियन सुरू करायचं, कारण आपण जेव्हा थांबतो तो ऑटोमॅटिकली कुठेतरी तो पॉज टीमला पण मिळतो. सो आय एम व्हेरी हॅपी की आज मी परत एकदा छान काम केलंय आणि आय प्रूव्हन माय सेल्फ की मी करू शकते. आणि खरंच थँक्यू मानसी मॅम त्या पुश बद्दल. आणि त्या गॅपला भरून काढण्याची संधी परत एकदा मिळाली, परत एकदा त्याच ताकदीने मी करते. आणि हा आतापर्यंतचा माझा आलेला जवळपास चौथा किंवा पाचवा पेआउट असेल जो हायेस्ट आहे. मध्ये जो गुढीपाडव्याच्या टायमाला आलेला दॅट वॉज ट्रिमेंडसली गुड वन. आणि जसं की आतापर्यंत मी खूप सारे माझे छोटे मोठे ड्रीम्स तर कम्प्लीट केलेत. आणि एकच सांगेन, सिस्टम मध्ये राहून सिस्टमला फॉलो करून लीडर्सचं ऐकूनच आपण ह्या सक्सेस पर्यंत पोहोचू शकतो. कदाचित आज माझा 6,000-6,500 पर्यंतचा पेआउट असेल, बट आय एम शुअर की नेक्स्ट वीक आणि त्याच्या येणाऱ्या प्रत्येक नेक्स्ट वीकला मी त्याचा डबल ट्रिपल करण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्यू सो मच. आणि छोटे मोठे स्वप्न आहेत, एक स्वप्न मॅमकडे बोलून दाखवलंय, आता त्याची हिंमत त्यांनी मला दिली. आय होप की येत्या 2 महिन्यात ते मी पूर्ण करेन. सो थँक्यू सो नक्कीच. मच. येस येस. आणि आज 6,000 आहे आणि मानसी मॅडमचं 60,000 आहे. तर एक शून्य फक्त आपल्याला ऍड करायचंय, जास्त काय नाही. येस मॅम. तर त्यासाठी मेहनतीची तयारी ठेवायची, टीमला सपोर्ट करायचा आणि आपल्याला सगळं शिकून घेण्यावरती भर द्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर झालं तर तुम्ही इन्कम घेऊ शकता. आणि येस, ड्रीम तर तुमचं कम्प्लीट होणारच आहे लवकर, त्याबद्दल काय प्रश्न नाही. थँक्यू सो मच सायली मॅम. येस विभूती मॅम. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही सांगितलं तरी पुन्हा एकदा परत सांगते की बघा आज ना सगळ्यांना खूप छान छान पेआउट आलं. तर पटापट तुम्हाला वाटते ना की माझा अनुभव पटकन आधी शेअर करायचा आहे, तर हँड रेज फास्ट करा, कारण आता जे सुरुवातीला हँड रेज येतील ते पटापट अनम्यूट होणार आहेत. त्यामुळे वेळ न घालवता हँड रेज करा, कारण बोलण्याची संधी वाया घालवू नका. नमस्कार, मी विभूती वर्तक. पेआउटचं म्हणजे आता तेवढं काय नवीन लोक आहेत जे छान अनुभव शेअर करतायत, पण मला बोलायला आज एक आनंद वाटतोय की आज पेआउटचा दिवस आणि दरवेळी 6,000 प्लस पेआउट आलेला आहे मला. पण माझा मुलगा 7वीला आहे. दरवर्षी शाळेची फी मी प्रत्येक महिन्याची जाऊन भरत होते किंवा त्याच्याकडे पाठवून द्यायची. पॉसिबल झालं तर 3 महिन्याने भरायची. पण आज मी आपल्या VR मोरचे जे 3 आठवडे झाले पेआउट येतात ते तसेच्या तसे ठेवून आज पूर्ण वर्षाची फी एकत्र भरून आली आहे शाळेमध्ये. म्हणजे आता वर्षभर टेन्शन नाही. तर हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण ह्याआधी असंच व्हायचं की महिना आला ना की लक्षात यायचं की अरे शाळेची फी भरायची, हे करायचंय. तर आता तसं नाहीये. पटकन VR मोरने एवढं बळ दिलंय की आज एकदम गेली एकदम. आणि मला ना चालताना तिथे शाळेच्या इथे चालताना मानसी मॅडमचं एक वाक्य आठवत होतं की तुमच्याकडे जेव्हा म्हणजे सांगतात ना फायनान्शियली आपण स्ट्रॉंग असलो ना, मला तिथे चालताना खूप मला स्वतःच एक वेगळा रुबा वाटत होतं की आली एक कॉन्फिडन्स. वर्षाची फी भरत आली आहे मी. खूप भारी वाटलं मला. थँक्यू सो मच मानसी मॅम आणि आरती मॅम. तुमच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नाही. आणि टीम मेंबर्स माझे ते सुद्धा सगळे खूप मेहनती आहेत. आता इथे एक विशेष आहे की पेआउट फक्त मी एकटीने नाही घेतलं, तर माझ्या टीम मेंबर्सना सुद्धा इतका जबरदस्त पेआउट आलेला आहे. ग्रुपवर सगळ्यांचे येत आहेत पेआउटचे, तर ते लोक सुद्धा शेअर करणारच आहेत. तर त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीचं सुद्धा हे फळ आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच VR बोर फॅमिली. आणि ह्या बळ देण्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच विभूती मॅम. आणि मला जांभळे सरांच्या LDP मधलं एक वाक्य आठवतं की जेव्हा आपल्या खिशामध्ये 50,000चं बंडल असतो तेव्हा बाहेर पडतानाचा आपला ऍटिट्यूड आणि आपल्या खिशामध्ये 10 रुपये असतात तेव्हाच आपला बाहेर पडतानाचा ऍटिट्यूड, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि खिशात जेव्हा म्हणजे म्हणतो ना पैसे असतात ना, तेव्हा तो कॉन्फिडन्स आहे ना बाय डिफॉल्ट तुमच्यामध्ये येतो. आता ज्यांना असं वाटतं ना मला भीती वाटते
खिशात 50,000 रुपये घेऊन फिरा, कॉन्फिडन्स असाच येऊन जाईल, वेगळा कुठला क्लास करण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे मला सुद्धा ऐकून भारी वाटलं विभूती मॅम, की येस आपली छोटी छोटी स्वप्न आहेत, पण त्याच्यासाठी सुद्धा आपण तरसत असतो. आणि आपलं प्रत्येक महिन्याला आपल्या मुलाला फी मागतंय, मग स्कूलमधून कधीतरी सांगितलं जातं की वेळेवर फी भरा, आणि मग आपल्याला वाईट वाटत असतं, पण आपण काही करू शकत नाही. पण आज मला विभूती मॅमनी बोललं तर मला पण भारी वाटलं की येस, पूर्ण वर्षाची फी भरली आहे. आणि मला इथूनच त्यांचा ऍटिट्यूड दिसतोय, काय ऍटिट्यूडने एंट्री मारली असेल, ले लो पुरे साल की फी. ओके, खूप छान, मस्त विभूती मॅम, थँक्यू. येस हर्षाली मॅम, एक एक सायली मॅम एकेकाला अनम्यूट करा. आता मी हर्षाली मॅमना करते. हर्षाली मॅम पहिलाच करून घेतात, म्हणजे काय, नंतर बोलायला मिळालं नाही तर असं व्हायला नको. हॅलो मॅडम, ऐकू आला आवाज? येस. हॅलो, मी नाशिकहून हर्षाली महाले, ब्राउन डायरेक्टर ऑफ मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, आणि मी टीम विनर मधून आहे. आणि मी माझा विकली पेआउटचा पण फीडबॅक देणार आहे आणि एलडीपीचा पण देणार आहे. आपलं नाशिकमध्ये एलडीपी झालं तर तिथं एलडीपीचा देते, मग पेआउटचा देते. कारण थोडस मुलांनी वापरून टाकलंय आज. तर एलडीपी मध्ये सर्वात एकदम सरप्राईज म्हणजे आपल्या ग्रेट लीडर मानसी मॅडम आम्हाला एकदम म्हणजे बघा, सरांची एंट्री होणार होती, आम्हाला ब्रेक भेटलेला होता जेवणाचा 2:30 वाजेचा, आणि सरांची एंट्री होती 3:20 ची. मग आम्ही एंट्री करता उभे राहिलेलो होतो आणि अचानक बघितलं तर मानसी मॅडम दिसल्या. बापरे म्हटलं, आम्ही एकदम म्हणजे इतकं पूर्ण आलं ना आम्हाला, धड आम्हाला बोलता पण येत नव्हतं आणि डोळ्यातून आसू निघत नव्हते, काय करावं काय करावं. सर म्हटले मानसी मॅडम वेलकम, इतकी पळतच गेली, मी माझ्या पायामध्ये उचकून होते. मोबाईल पण कुठं ठेवला काय माहिती, पळतच गेली, मानसी मॅडमांना भेटली. मॅडम मॅडम चला म्हटलं, तुम्हाला अलाउन्स केलंय स्टेजवर बोलवायला. आणि बघा म्हणजे एवढे 209 जण होते एलडीपी मध्ये, पण सरांना पण माहित नाही आणि दुसऱ्यांना पण माहित नाही की म्हणजे सफाय डायरेक्टर जयश्री बोरसे मॅडम पण इथं आहेत असं. सरांना ही फक्त माणसं मॅडमांचीच आहे, म्हणून सरांनी इतकं भारी वेलकम केलं आपल्या मॅडमांचं. आणि सर्वजण आश्चर्यचकितच, भाई तुम्ही 7 मेंबर मॅडम, तुम्हाला इथं मॅम आवाज नाही येत आहे, मॅम आवाज नाही येत आहे. हर्षाली मॅम आवाज अडकतोय, नेटवर्क अडकतोय. वगैरे मला मोबाईल नाही ऐकायला येतंय. तुम्हाला येतंय का सगळ्यांना? आवाज कट होतोय मॅडम, हर्षाली मॅडम. नेटवर्क मध्ये या हर्षाली मॅडम, ऐकतच नाही. लेफ्ट होऊन परत परत येतील त्या. ठीक आहे, तोपर्यंत उषा राणे मॅम तुम्ही द्या फीडबॅक, त्या येणार परत. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅम. मी उषा अर्जुन राणे, प्राऊडली से की मी टीम विनर्स मधून आहे. मी आता मला वाटतं खूप महिन्याने हा पेआउटचा देते फीडबॅक, मध्ये दिला नव्हता पण पेआउट येत होता. हा असं तर आज म्हणजे आमचं कसं आहे, पेआउट आला की मी माझ्या लेकीसाठी एक काहीतरी गोड काहीतरी तिला सांगते मागव. मग आमचं मग ते काहीतरी चॉकलेट असेल किंवा मग आईस्क्रीम. मग आज आम्ही ना आईस्क्रीम पार्टी केली, मी आणि आदिश्रीने. ती खुश होते, म्हणते आई वा, तुझा एरवी सलॉन मधून पैसे मिळाले तरी त्याचं मला ना असं काही हे नसायचं, पण मी असं वी आर मोरच्या याच्यातलं पेआउट आलं ना की ते सिस्टम ठेवलंय की माझ्या लेकीला मी काहीतरी गोड खाऊ देणार असं. मग ते आमचं ते चालू असतं की पेआउट आलं की आज आई मग पहिलं मला विचारणार, आज ट्यूजडे आई, आज पेआउट आला का? मग तिला सांगते मी की हा आलाय आज पेआउट. मग खुश, मग पहिलं घेणार ऑनलाईन, नाही आम्ही आईस्क्रीम मागवणार. मग अशी आज आमची वी आर मोर मधून चांगली छान गोड स्वीट पार्टी झाली आहे. सो थँक्यू सो मच रिस्पेक्टेड विकास सर, रिस्पेक्टेड प्रिया मॅम, अँड माय गॉड मदर मानसी पत्याने मॅम, आणि समिधा मॅडम आणि अनुजा मॅडम. थँक्यू सो मच.
ते आईस्क्रीम बिस्क्रीम सगळं सांगितलं, पे आउट किती आला ते कोण सांगणार? आणि आतापर्यंत तुम्ही किती इन्कम घेतलं हे सगळ्यांनी सांगायचंय, किंवा कोणी काही ड्रीम कम्प्लीट केलं असेल तर ते सुद्धा सांगायचंय, कारण इथे नवीन लोक खूप आहेत ज्यांना इथून आपण इन्कम घेतो आणि असं छान पद्धतीने तुम्ही इन्कम घेऊन काही स्वप्न पूर्ण करता हे सुद्धा कळेल, ज्यामुळे इतरांना सुद्धा त्याचा कॉन्फिडन्स येणार आहे. ठीक आहे, तुम्हाला बोलायचंय उषा मॅडम? डन. ओके. येस, नेहा शिरोडकर मॅम, तुम्हाला अनम्यूट करते. येतो मॅम आवाज? येस, येतोय मॅम, बोला. नमस्कार, मी नेहा शिरोडकर जोगेश्वरी इथून आहे आणि श्रद्धा मॅमच्या टीम मधून आहे आणि विनर्स टीमच्या मानसी मॅमच्या टीम मधून आहे. आज पेआउटचा दिवस, मंगळवार, सकाळीच लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे. सो मला 3,300 प्लस एवढा पेआउट आलेला आहे आणि त्यातून मला माझे स्वप्न, माझ्या मुलांचे स्वप्न हळूहळू का होईना पण पूर्ण करत आहे. आणि सरांनी, विकास सरांनी जे प्लॅटफॉर्म उभं केलाय महिलांसाठी, त्यामुळे आपल्या म्हणजे बायकांना स्वतःच्या पायावर उभं राहायची जी ताकद दिली आहे ती खूप खरंच चांगली आहे. आणि बाहेर जॉब करू शकत नाही किंवा घरी काही काम केलं तर त्याच्यातूनही आपल्याला इन्कम सोर्स काही एवढा नसतो. त्यामुळे हे जे काय महिलांसाठी प्लॅटफॉर्म उभा केला आहे सरांनी, प्रिया मॅमनी, खूप खरंच चांगला आहे. सो त्यासाठी मी सरांना आणि आमच्या वी आर मोड कंपनीसाठी मी खूप खूप आभार मानते की या प्लॅटफॉर्म मध्ये मी जॉईंड आहे आणि या कंपनीमध्ये मी काम करत आहे. थँक्यू सो मच. जय वी आर मॅम, मोड. एक प्रश्न विचारू का? बोला. मॅम, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? मी 10वी आहे. 10वी आहे. तुम्हाला असं वाटलं होतं का की मी आठवड्याला 3,500 रुपये घेऊ शकते, नो किंवा तुम्ही मॅम. बाहेर काही काम केलं असतं तर तुम्हाला हे मिळाले असते? नाही ना, मी हाऊसवाईफ होती आणि मी पार्लरचा कोर्स केलेला आणि शिवणकाम पण केलेलं, पण अगदी उधार खाती कंटाळा यायचा मला, कारण मला पैसे मागायची सवय नाहीये. त्यामुळे मला कंटाळा यायचा काम करायला. पण आता आता तुम्हाला पैसे मागावे लागतात की सकाळी डोळे उघडले मंगळवारी की पैसे ऑटोमॅटिक येतात? बरं, वी आर मोर कडे तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मागावे लागतात का, पाठी लागावं लागतं का? नाही नाही, अजिबात नाही. आणि या हक्काच्या पैशाने जे आपण खर्च करू शकतो हक्काने, आणि जे आपलं म्हणजे मिस्टरांनी जरी दिले किती पण, तर त्याचा आनंद ह्याच्यात नाहीये जो आपला पैसा आपण खर्च करून करतो. हाँ, अपना त्यामुळे पैसा तो अपना असं, होता है. हा, अपना पैसा तो अपना होता है. आपला पैसा आपला, मग त्याच्यामुळे असं भीती वाटत नाही की चल आता मिस्टरांना हिशेब द्यायचा की नाही द्यायचाय. आपले पैसे आपण कितीही खर्च करू शकतो. त्यामुळे एकदम म्हणजे मस्त वाटतं आणि मुलांनाही म्हणजे असं काही वाटत नाही की चल हे घे बाबा पैसे, पप्पांना हिशेब द्यायचा, असं काही वाटत नाही आता. बिनधास्त मी त्यांना सांगते की घ्या फोन माझा आणि काय ऑर्डर करायची ती करा. सो त्यामुळे खूप भारी वाटतं मला. आणि म्हणजे कुठलीही अपेक्षा असे हे वाटत नाही की आता आपण विचार करावा लागतो की आपण कसं मागवायचं, कसं करायचं. कारण आपल्याला जी अपेक्षा आहे ती आपण स्वतः पूर्ण करू शकतोय. त्यामुळे आता मिस्टरही मला विचारत नाही की बाबा नाही या पैशाचं काय केलं, काय केलं, ह्याचा हिशेब अजिबात विचारत नाही. त्यामुळे खूप मस्त वाटतंय आणि खरंच मला जमते तोपर्यंत मी जमणार आणि करणार हे वी आर मोर. आणि माझ्या मुलांनाही मी खूप म्हणजे आनंद द्यायचा आहे आणि त्यांचं ड्रीम पण पूर्ण करायचं आहे या माध्यमातून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच नेहा मॅम. सॉरी मी तुम्हाला एज्युकेशन विचारलं, पण नाही इथे नाही, लोकांना कळलं ओके. की आपल्याकडे जसं बघा, वयाची अट नाहीये, शिक्षणाची अट हो नाहीये, हो खूप चांगलं बोलता येतं याची पण अट नाहीये. तुम्ही इथे येऊन ते शिकू शकता, है ना? हो हो मला हो हो. पाहिजे फीडबॅक, म्हणून मी तुम्हाला विचारलं आणि थँक्यू सो मच. बोलताही येत नव्हतं, पण आता तुमच्या मानसी मॅमच्या सपोर्टमुळे, श्रद्धा मॅमच्या सपोर्टमुळे खूप बोलायला शिकते मी आणि शिकते आणि पुढेही शिकत राहणार आहे. थँक्यू सो मच नेहा मॅम. वेलकम. येस, जयश्री पाटील मॅम, बोला. हा, झालं मी, बोला मॅम. दिसत आहे. मी पण इस्लामपुरातून आहे. माझा पण आज पेआउट 1,200 आला आणि इस्लामपुरातून मी एकटी होती मॅडम. खरं पण आज माझी की नाही 19 जणांची इस्लामपुरातून टीम पण तयार झाली. माझा वा, क्लॅप पेआउट केले पाहिजे, क्लॅप. पूर्ण इस्लामपूर खुश आहे. आणि मॅडम, तुमचं हॅलो, वय सांगा, या सगळ्यांना तुमचं वय सांगा. माझं 50 पूर्ण झालेलं आहे आणि माझं पण शिक्षण 9वी झालेलं आहे. खरं पण मला पेआउट पण चांगले होते, टीम पण माझी चांगली तयार झाली
आणि माझ्या टीम मधले आज सगळेचे सगळे आज काम करू शकतायत. सगळे 19च्या 19 माझ्या टीम मधल्या कामाला लागली आज. म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी जयश्री पाटील मॅडम लीडर झालेल्या आहेत 19 लोकांच्या, आणि भविष्यात 1900, 19,000, 1,90,000 लोकांचे लीडर तुम्ही व्हा आणि लाखो रुपये इथून कमवा. खूप मस्त, खूप छान. बघा किती क्लॅप येत आहेत तुमच्यासाठी. सो मी तुम्हाला एक एक उदाहरण बाकीच्या लोकांना देणार आहे की बघा, वयाची अट नाहीये, शिक्षणाची अट नाहीये. जर या करू शकता तर तुम्ही सगळेजण नक्कीच करू शकता. थँक्यू जयश्री पाटील मॅम. मला पण वाटत होतं मी काही सुद्धा करू शकत नाही खरं, पण आज तुमच्यामुळे मॅडम तुम्ही मला LGP मध्ये DS1 मध्ये पूर्ण मार्गदर्शन केलं. त्यामुळे मला आज छान वाटतं आणि मला एकटे असल्यासारखं वाटायचं खरं, पण ह्या VR मध्ये आल्यामुळे पूर्ण सगळ्यांची ओळख झाली, सगळी मैत्री झाली. मला अधूनमधून कॉल पण करतात सगळे, त्यामुळे छान वाटतं इथं येऊन. मस्त. आणि बघा जयश्री मॅम, मी तुम्हाला सांगू, प्रत्येकाने ना, जर तुम्ही एखाद्या लोकेशन मध्ये पहिले असाल ना, तुम्ही थँकफुल राहिलं पाहिजे आणि तुम्ही खुश झालं पाहिजे. कारण ज्या मार्केटमध्ये भरपूर लोक आहेत तिथे तुम्हाला जॉईनिंग यायला ह्याला थोडासा वाव कमी असतो, कारण खूप लीडर्स आहे. पण इस्लामपुरामध्ये तुम्ही पहिले आहेत, त्यामुळे ह्या टीम जिथून सुरुवात झाली तिथे पहिलं नाव कोणाचं घेतलं जाईल? जयश्री पाटील यांचं, बरोबर की नाही? मग उलट खुश व्हायला पाहिजे. शेरनी अकेली होती. ओके, थँक्यू मॅम. सिद्ध झालं सरांनी पहिले LGP मध्ये सांगितलेलं. येस येस, सरांनी सांगितलं होतं ना LDP मध्ये शेरनी अकेली आती है. सो इस्लामपूर जो लोकेशन आहे तो तुमच्या नावावर रजिस्टर. आता ते किती पर्यंत पोहोचवायच्यावर आहे. मस्त काम करा. थँक्यू सो मच फीडबॅक साठी. श्रद्धा जगताप मॅम, तुम्हाला अनम्यूट करते. हर्षाली मॅडम लेफ्ट झालं तर लेफ्टच झालं का काय? त्यांचा फीडबॅक घेतल्याशिवाय काय आपल्याला मीटिंग एंड करता येणार नाही. श्रद्धा मॅम बघा, अनम्यूट होतंय का? झालं, बोला. थँक्यू मॅम, बोलण्याची संधी दिली. नमस्कार, मी श्रद्धा जगताप. मी 3 महिन्यापासून VR मोर मध्ये जॉईनिंग आहे. आज माझं सेकंड पे आउट आलंय. 536 रुपये आले पे आउट. आतापर्यंत 2,500 पे आउट घेतलंय मी 3 महिन्यामध्ये. हो आणि तुमचे जॉईनिंगचे पैसे तुम्हाला रिटर्न आलेले आहेत? हो हो. म्हणजे तुम्ही लॉस थँक्यू मध्ये. सो मच मानसी मॅम. येस, लोकेशन सांगा मॅम. अंधेरी ईस्ट. ओके, चला मस्त. बघा, आपल्याकडे आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो अमाऊंट, ती तर आपल्याला लगेचच 8 दिवसामध्ये रिटर्न येऊन जाते. म्हणजे 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये आपला बिझनेस आहे आणि त्यावर मॅडमनी 2,500 रुपये कमवलेले आहेत. आताच त्यांची नवीन सुरुवात आहे, शिकतायत, पण त्यांचे 536 त्यांना आलेत किंवा जे पण पैसे आले त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. सो जे पण पैसे आहेत ते आपले हक्काचे आहेत, बरोबर ना? हो. चला, असं छान काम करा. लीडरचा सपोर्ट घ्या, ट्रेनिंग वरती भर द्या, आपल्या ऑनलाईन मीटिंग वरती भर द्या. असता तुम्ही मीटिंग मध्ये नेहमी, मी बघते. सो अशाच मीटिंग अटेंड करा आणि सगळं शिकून घ्या. हो हो. येस, थँक्यू. थँक्यू. येस, निशा इंगळे मॅम, बोला. नमस्कार. नमस्कार नमस्कार, मॅडम. मी निशा. येतो आवाज? हो, येतोय मॅम. हा, मी निशा लक्ष्मण इंगळे, जान्हवी सावते यांच्या टीम मधून आहे. मृणालिनी मॅडम, मानसी मॅडम. आणि आजचा पे आउट माझा 1,875 रुपये आला. आता मला लागोपाठ 2-3 आठवडे पूर्ण बरोबर म्हणजे पे आउट येतच आहे. मला खूप आनंद झाला. पहिल्या 2 जवळजवळ माझे 18,000 रुपये 6 महिन्यामध्ये, 6-7 महिन्यामध्ये झालेले आहेत. असं मला पे आउट कोणी कधी एवढं घरकाम केलं तरी कोणी दिला नसता. आणि खरंच विकास सर, प्रिया मॅडम यांचे तर खूप धन्यवाद, कारण असा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळून दिला. मला तर खूप बरं वाटते आता. आणि त्याच्यामध्ये इतका आनंद होतो की आता मी हा जो मोबाईल आहे तो स्वतःच्या ह्याच्याने हिमतीने म्हणजे याच्याने घेतला की चला मला याच्यात जे पे आउट मिळाले त्यात मी काहीतरी घेते. आणि आज जे माझे पैसे आलेत, जे 1,800 रुपये आलेत, त्यात मी माझा छोटासा घरगुती व्यवसाय करते. त्याच्यासाठी मी सर्व सामान आज घेऊन आले. मला इतका आनंद झाला की खरंच मी माझं आज काहीतरी करते, हा मला आनंद माझा खूप वाटतोय. खरंच धन्यवाद सर्व. म्हणजे आज टीम पण इतकी छान आणि मस्त आहे, हे मला खूप बरं वाटते. मला इतका आनंद म्हणजे असा आहे
की आपल्याला काही सगळी कसली अडचण आली तरी आता न डगमगता न हे करता मी माझी टीम आता तयार करतच आहे, कारण सध्या जरा आवणीचं भ्यातचं लागवड चालू आहे त्याच्यामुळे, आणि रेंज नाही आमच्या इथे, त्यामुळे त्यांना काय मीटिंग वगैरे अटेंड करायला नाही जमत आहे. तरी पण मी त्यांना पदोपदी सांगत असते. माझं प्रोडक्ट जातच असते, करत असते, थोडं थोडं का होईना मी करते. थँक्यू विकास सर, ना मॅडम, आणि प्रिया मॅडम आणि तुम्हाला कोणतरी मीटिंग मध्ये वाकून वाकून पाहतंय. हो, माझी मुलगी असेल, निशा आई, रुचिता तुमची रुचिता असेल किंवा जान्हवी मॅडम असेल. नातू सुद्धा वाकून वाकून पाहतोय. तो बघा, ही हो, फॅमिली बिझनेस आहे. तिने मला खूप सांगितलं, मला मानसी मॅडम भेटल्या, मी तुमची आठवण कर तुझी सांगितलं, नाव सांगितलं, त्यांनी मला म्हणते बुक पण दिलं. खूप खुश झाली ती, खूप खुश झाली. LDP केला, मी म्हटलं तिला करच तू, कसंही कर, पण तू 2 दिवस काढ आणि जा. ती म्हणते अगं मला सोमवारी माझं ऑफिस असते, पण ती सरांना सांगून आली की मी ऑफिसचं काम करेल तर चालेल का, तर त्यांनी पण हो म्हणाले, तर ती खूप खुश झाली. खूपच छान. तिने पण ते आता मम्मी मी काम करणार, मी सोडणार नाही. थँक्यू मॅडम. ट्रेनिंग इम्पॉर्टंट असते, आणि निशा मॅमने पण त्या गोष्टी मीटिंग फॉलो केल्या आहेत, म्हणून आज या हो. वयामध्ये तेवढे इन्कम घेऊन, आणि इथे सुरुवात आहे मॅडम, इथे हो सुरुवात ना, आहे. आता इथून पुढे खूप जबरदस्त मोठं काम होणार आहे सगळ्यांकडून, कारण आता करणार. आमच्या तुम्हाला कडीकुंजा गावात मी करणार आहे आता. कडीकुंजा गाव आहे आमचं हे. तुम्हाला मॅडम, मी कधीतरी इथे यायलाच लागणार आहे. काल कदाचित तुम्हाला उचक्या लागल्या असतील का मला माहित नाही, पण मी वाड्यामधून पास झाली नाशिकवरून येताना. मग माझ्या अरे मिस्टरांना 6 वेळा तरी म्हटलं मॅडम इथे ना त्या निशा मॅडम आहेत ना, त्यांचं गाव आहे वाडा, इकडे यायचंय. मी म्हटलं काय माहिती मॅडमना उचक्या लागल्या का, पण मी अगदी तो वाडा पास होईपर्यंत आठवण काढली, आणि खूप सुंदर परिसर आहे तिकडचा, भारी वाटलं मला. थँक्यू मॅडम. आमच्या गावात पण याच तुम्ही, एखाद तरी बोलूया, आपण करूया, नक्की. BOP तरी करूया. Yes. चालेल आता चालेल, ठीक आहे मॅडम, लगेच थँक्यू. तुमच्या मुलीला पण अनम्यूट करते, म्हणजे तुमच्या नातूला हो सुद्धा हो. बोलता येईल. येस रुचिता मॅम, बोला. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून टू ऑल. गुड आफ्टरनून. खूप प्राऊड मुमेंट आहे, म्हणजे आईला ब्रॉन्झ डिरेक्टर या पोझिशनला जाताना, म्हणजे जो स्ट्रगल आणि तिने जो प्रवास केलाय तो बघताना खूप आनंद होतो. मी तर ऑफिस माझं चालूच आहे, म्हणजे मी ऍज अ सपोर्ट ऑफिसर एक IT कंपनीमध्ये काम करते, म्हणून मी थोडंसं असं म्हणजे असं वाटायचं मनामध्ये की ऑलरेडी एक आहे, अजून थोडंसं बर्डन. तरी पण मृणालिनी मॅडम, जान्हवी मॅडम म्हणजे सतत मागे असायच्या. तू ऍटलिस्ट तुझ्यामध्ये तो एक चार्म आहे, तू ते करू शकतेस, तू एक ट्राय कर, तू त्या पोझिशनला जाशील. पण माझं असं होतं की नाही, अजून सध्या तरी थोडासा मला वेळ नाही मिळत आहे. सो मला तो वेळ काढायचा आहे, आणि आता यापुढे मी काढणार आहे. माझं हे छोटस बाळ आहे, 3 वर्षाचं झालंय ते. आता आजी बोलत असताना आजी आजी कॉंग्रॅच्युलेशन, हाय बाय करत होता. बघा किती आपल्या खूप बरं वाटतं. VR मोर फॅमिली जॉईन झालीये, आणि दोन दिवस LDP करून तर असं वाटलंय की नाही, आता VR मोर नाही सोडायचं. आता म्हणजे ते सगळे वाक्य किंवा ते सगळे ट्रेनिंग आहे ना, ते 2 दिवसात एवढे बाय हार्ट झाले की आता असं कोणी विचारलं ना तरी असं की मी आन्सर करू शकते. पहिले माझ्यामध्ये पण एक थोडीशी निगेटिव्हिटी होती की नेटवर्क मार्केटिंग आहे, सगळेच जण करतात, भरपूर कंपनीज आहेत, मग VR मोर काय डिफरंट आहे. पण जेव्हा आपण LDP करतो किंवा जेव्हा आपण इतरांना बघतो, इतरांचं ऐकतो, म्हणजे ट्रेनिंग ऐकतो, मीटिंग ऐकतो, तेव्हा ते आपल्यामधली निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट होते. आणि येस, VR मोर इज व्हेरी बेस्ट. आणि माझा आजचा पे आउट आहे ₹670. आय नो मी स्लो अँड स्टेडी काम करते, पण मी तसंच करत राहणार आहे, आणि माझं स्लोली माझा टीम वाढवत जाणार आहे. त्याचबरोबर माझ्या हस्बंड यांना पण आज पे आउट आलाय, तो आहे ₹536चा. आणि आजचं मी जेव्हा माझं हे ओपन करून बघितलं वेबसाईट, तेव्हा म्हणजे टोटल इन्कम जनरेटेड वॉज ₹3,150. सो आतापासून मी जे काम करेल ते 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये काम करेल. मला माझे टोटल अमाऊंट पे केलेली ती मला तर रिटर्न आलेली आहे. सो थँक्यू सो मच, थँक्यू मॅम. आणि मॅमला मी माझी ओळख निशा इंगळेंची मुलगी असंच करून देते, आणि यापुढे मी अशीच करून देणार. सो थँक्यू. आणि खूप छान वाटलं मला सुद्धा काल तुम्हाला भेटून,
आणि खरंच सगळ्यांमध्ये खूप एनर्जी आहे. इवन जळगाव टीम भेटले, हर्षाली मॅम भेटल्या आणि प्रत्येकाला काम करायचं आहे. त्याच्यामुळे ट्रेनिंग आणि शिकून घेतल्यानंतर आपला प्लॅटफॉर्म हा खूप इझी आहे आणि इथून इन्कम घेणं पण खूप इझी आहे. सो मॅम तुम्हाला काल बऱ्यापैकी पॉइंट्स क्लिअर झाले असतील. छान काम येस करा. येस मॅडम. येस मंजिरी मॅम तुम्हाला अनम्यूट केलं. सायली मॅडम कुठे गेल्या? हॅलो ऑल, थँक्यू वी आर मोर. मला या वीक मध्ये मला 1875 असा पे आउट आलेला आहे आणि मी खूप खुश आहे कारण ग्रॅज्युअली माझा पे आउट वाढायला सुरुवात झालेली आहे. अँड आता करतेय मी काम, बट अजून जरा मला असं वाटतं की अजून मला करायला पाहिजे. पण हे पे आउट असा रेग्युलर मला दिसतोय तर असं अजून अशी ऊर्जा आली आहे की नाही हे करायला पाहिजे आता मी. आणि मी एप्रिल मध्ये जॉईन झाले, म्हणजे एंड ऑफ मार्च, 27 मार्चला वगैरे. तर तेव्हापासून आतापर्यंत मला माझा पे आउट 3800 पर्यंत आलेला आहे आणि रिपर्चेस पण असं काहीतरी 1300 रुपये पर्यंत आलेला आहे. सो आय एम हॅपी अँड मी कंटिन्यू ठेवणार. येस, येस येस, थँक्यू थँक्यू मॅम, मंजिरी. थँक्यू सो मच. येस, तुम्हाला भेटायला येतोय आम्ही लवकरच पुण्यामध्ये. येस मॅम, वेलकम वेलकम, वी आर वेटिंग फॉर यू. हा येस. तोपर्यंत अजून टीम वाढवून ठेवा. मृणाली मॅम नक्की. हसतायत. सो आम्ही प्लॅनिंग चाललेलं आहे 25 नंतर. सो जास्तीत जास्त पुणे टीम जी आहे ती एकत्र कलेक्टिव्हली, म्हणजे आता मी इथे सांगण्याचं कारण का तर पुणे टीम बऱ्यापैकी इथे जॉईन असेल. सो हो. मोस्टली 28 तारीखला प्लॅनिंग चाललंय पुण्याला यायचं. तर जास्तीत जास्त तुम्ही मीटिंग किंवा 4 बेसिक अरेंज केलं तर एकाच वेळेला सगळ्यांना ट्रेनिंग होऊन जाईल. येस राईट मॅम. येस प्रियंका मॅम आलं, वेलकम. ओके, थँक्यू. थँक्यू मंजिरी. थँक्यू मॅम. येस, अरुणा पाटील मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय मी. नमस्कार. थँक्यू मानसी मॅम मला बोलण्याचा चान्स दिला. मी अरुणा रुपेश पाटील, सिल्वर डायरेक्टर या पोझिशनवर आहे, टीम विनर्स मधून आहे. माझा आजचा पे आउट 4400 प्लस आहे. माझा तर पे आउट येतोच, पण प्लस माझ्या टीमचा खूप छान पे आउट झालेला आहे आणि खूप छान वाटते का आपला तर पे आउट येतो, पण जेव्हा टीमचा पे आउट येतो ना तेव्हा खूप छान वाटते का आपल्या टीमला पण आपल्या बरोबर इन्कम सुरू झालेला आहे. त्यामुळे थँक्यू, अशी संधी विहारमोरने आपल्याला चालू करून दिली. थँक्यू विकास सर, प्रिया मॅम, मानसी मॅम आणि माझी ग्रेट लीडर विभूती मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू अरुणा मॅम. किती आनंद झालाय बघा. आपण स्वतः तर इन्कम घेतोय, पण आपल्या सोबत आपण ज्यांना इथे आणलंय त्यांना सुद्धा आपण पैसे कमवून देतो. सो त्या ब्लेसिंग किती वेगळ्या प्रकारच्या असतील. सो मस्त, खूप छान अरुणा मॅम तुमचा फीडबॅक. थँक्यू. ये श्रद्धा बुरके मॅम. आदेश पाटील सरांना मी पाहिलं होतं, नाही आहेत का मीटिंग मध्ये? त्यांचा फर्स्ट पे आउट आलाय आय थिंक. ज्यांचे फर्स्ट पे आउट आले त्यांनी पण हँड रेज करा. ये श्रद्धा मॅम बोला. बोलू मॅडम? येस. नमस्कार, मी श्रद्धा बुरके जोगेश्वरीतून आहे, विनस टीम मधून आहे. आणि आज मी काय बोलू, एवढी खुश मस्त आहे की माझ्या टीम मधून जवळजवळ 18 ते 19 जणांना पे आउट आलाय. त्याच्याबद्दल खूप जाम भारी वाटतंय की इन्कम सोर्स सगळे स्वतःहून बाहेर पडून स्वतः काम करतात आणि इन्कम स्वतः घेतात आणि सगळ्यांचे पे आउट 1000च्या प्लस आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन आणि अभिनंदन. खूप खूप छान काम करताय. मी इथून सगळ्यांना मेसेज देते. प्लस आणि आज मी जवळ आता म्हणजे विआर मोर मध्ये जॉईन झाल्यापासून आता इथेपर्यंत 5.5 लाख रुपये इन्कम घेतलाय टोटल. आणि आज बेस्ट पे आउट आहे म्हणजे 10,844 रुपये आजचा माझा विकली पे आउट आहे. याचं सगळं क्रेडिट जात आहे मानसी मॅडम, आमच्या ज्योत्स्ना मॅडम, मृणाली मॅडम, क्रांती मॅडम आणि मेन म्हणजे आपण सिस्टीम जी फॉलो करतो कंपनीनी लावलेली, आपल्या लिडर्सनी लावलेली. वेळोवेळी आपण लिडरचं मार्गदर्शन घेतो. मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे, लिडरला त्रास देणं गरजेचं आहे.
हे मला वाटतं की लिडर्सला त्रास दिला की लिडर्सला पण आवडतं की त्रास देतोय ना तर हे माणूस शिकतोय किंवा हे माणूस विचारतोय ना तर ह्याला शिकायचंय. मग लिडर आपल्याला मागे लागतो आणि आपल्याकडून करून घेतो. पण आपल्याला माहिती आहे की बाबा कोणीच आता आपण बघा प्रत्येक गोष्ट आपण बोलतो की बाबा हे काय विचारायचं ते काय विचारायचं, पण बारीक बारीक जरी आपण विचारलं ना की लिडरला माहिती पडतं की हा बाबा ह्याला हे शिकायचंय ते शिकायचं आणि हा VR मोर करणार किंवा ह्याला इन्कम घ्यायचे, मग ह्याला आपण आपल्या सिस्टम मध्ये कसं आणायचं, आपण सिस्टम कशी चालू करून द्यायची हे लीडरला माहिती असतं. पण लीडरला ते कळलं पाहिजे की आपल्याला काय करायचं, आपल्याला काय शिकायचंय. त्याच्यासाठी LDP अटेंड करणं, प्रत्येक वेळी वेळोवेळी गायडन्स घेणं सरांचा, मॅडमचा किंवा आपल्या मानसी मॅडम तर 100% आपल्याला गायडन्स 100% देत असतात. आपण नाही मागितलं तरी त्या देत असतात. म्हणजे एवढे आपल्या लीडर एवढ्या जबरदस्त आहेत ना, तर त्याच्यामुळे मी एवढं इन्कम आतापर्यंत घेऊ शकले. कधी कधी ओरडा खाल्लाय, पण ओरडा खाल्लाय तो एवढा मस्त वाटतो की आता मला वाटतं की ओरडा खाल्लाय तो कशासाठी खाल्ला असेल, किंवा आता मला वाटतं की माझी टीम अगदी चुकते ना तेव्हा मला समजतं की बाबा हा बरोबर माणसे म्हणून मला ओरडल्या होत्या ना ते बरोबर वाटते, कारण मला माहित होते तेव्हा मी चुकली होते म्हणून मला समजलं की मी चुकले आणि मला आता माझ्या ह्या टीम कडून मला असं माझ्या करून घ्यायचंय किंवा ह्या चुका परत होता कामा नये हे करणं गरजेचं आहे. म्हणजे लिडर्स आपल्याला ओरडतात बोलतात तर आपण थोडंसं आपल्याला राग येतो किंवा कधी वाईट वाटतं, वाईट वाटून घेणं गरजेचं आहे, पण राग येणं गरजेचं नाहीये. थोडंसं वाईट वाटलं ठीक आहे, आपण परत मूव्ह ऑन करायचं आणि परत आपल्या लीडर बरोबर मस्त वागायचं बोलायचं. आणि तेच आम्ही आतापर्यंत करत आलो. आतापर्यंत 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्षामध्ये मी 13 LDP केले, DS1 केले, BOP केले आणि ह्याच्यामधूनच मी बाहेर पडली आहे. कारण खूप गरजेचं आहे LDP करणं, BOP करणं किंवा गायडन्स घेणं. आणि थँक टू विकास सर, प्रिया मॅडम एवढा छान प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल. आणि मी माझी छोटी मोठी स्वप्न पूर्ण करू शकली आहे. आता परत मी बोलून दाखवते की माझा पालघरचा फ्लॅट माझ्या हातामध्ये मिळालाय. आता मी आजच्या पेआउट मधून त्या पालघरच्या फ्लॅटसाठी मी मस्तपैकी 3 फॅन घेणार आहे. मी आता डिक्लेअर करते. ते असं वाटतं की माझ्याकडून माझ्या फ्लॅटमध्ये काहीतरी वस्तू गेली पाहिजे, पण आजच्या पेआउट मधून ते मी तिकडे त्या वस्तू घेणार आहे की नवीन वस्तू माझ्या फ्लॅटमध्ये जावी. 100% थँक्यू VR मोर आणि ऑल माय ग्रेट लीडर. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू मानसी सो मॅम. मच श्रद्धा मॅम. बघा पहिल्या दिवसापासून श्रद्धा मॅम जेव्हापासून जॉईन झाल्यात त्यांची कंटिन्यू मेहनत चालू आहे, विचारणं चालू आहे, छान पद्धतीने शिकून घेतलं, प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याकडे भर दिला. मी प्रत्येकाला हेच सांगेन की हा, आणि श्रद्धा मॅमनी सांगितलं लीडरला विचारत राहा, म्हणजे असं डोकं खात राहू नका की आम्हाला फीडबॅक द्या, आम्हाला हे द्या. हा बिझनेस तुम्हाला शिकायचा आहे, हा बिझनेस तुमचा आहे. जिथे तुम्ही अडकणार आहात तिथे तुम्ही विचारायचं आहे. पण जे फीडबॅक आम्ही तुम्हाला एकदा देतोय तर ते स्टोअर करून ठेवणं. जसं मी नेहमी सांगते की एखादा बिझनेस चालू केला तर त्याचे जी सामग्री आहे ते आपल्या स्वतःकडे पाहिजे की नाही. पैसे कोणाला कमवायचे आहेत? तुम्हाला, बरोबर. मोठं कोणाला व्हायचंय, रिस्पेक्ट कोणाला मिळवायचंय, नाव कोणाला मिळवायचंय? स्वतःला. मग काम कोणाला करायला लागेल? स्वतःला का लीडरला? सो लीडर तुम्हाला गाईड करण्यासाठी आहे, पण फीडबॅक दिले, काही गोष्टी दिल्या तर त्या समजून घ्या, स्टोअर करून ठेवा, स्वतःचा डेटाबेस बनवा, जेणेकरून तुमच्या अंडर जी नवीन लोक येतील त्यांना देण्यासाठी तुमच्याकडे सगळं असलं पाहिजे. मी काही लोक अशी पण बघितले, प्रेग्नन्सी फीडबॅक जेव्हा पाहिजे तेव्हा लगेच लीडरला मेसेज करायचा, फीडबॅक द्या. त्यांनी दिला तेवढा समोर फॉरवर्ड केला, मग क्लिअर करून टाकायचे मेसेज, परत हवा परत मागायचा. सो हे करण्यापेक्षा प्रत्येक प्रोडक्टचे स्वतःचे फीडबॅक, ही मीटिंग आपण एक वेगळी घेऊ. मला एक सगळ्या डायरेक्टर्सच्या ड्युटीजची मीटिंग पण घ्यायची आहे, तर तेव्हा मी काही गोष्टी क्लिअर करेन. आज आपला वेगळा सब्जेक्ट आहे, पण जस्ट विषय निघाला म्हणून सांगते की स्वतः शिकण्याकडे भर द्या. श्रद्धा मॅडमनी बघा त्यांच्यासोबत बरीच लोक जॉईन झालेली आहेत, पण त्यांनी फार कमी वेळामध्ये 5.5 लाखापेक्षा जास्त इन्कम घेतलेलं आहे. का? कारण त्यांनी स्वतः शिकण्याकडे भर दिला, त्यांनी स्वतः डेमो शिकून घेतला, बिझनेस प्लॅन शिकून घेतला, जे स्वतःला येते ते टीमला शिकवायचा प्रयत्न केला. जे मी केलं त्याच पद्धतीने त्यांनी, मृणाली मॅम म्हणा, ज्योत्स्ना मॅम, हे जे माझे काही लीडर्स आहेत ज्या छान इन्कम घेतात त्यांनी ते फॉलो केल्यात गोष्टी. सो त्याच्यामध्येच एक श्रद्धा मॅम आहेत, खूप छान श्रद्धा मॅम. आणि येस, आपल्याला आता भरपूर इन्कम घ्यायचंय, खूप मोठं व्हायचंय. सो माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आता आपण एक मेल कॅन्डिडेटचा फीडबॅक घेणार आहोत आणि आपले सिल्वर डायरेक्टर जयदीप सर फीडबॅक देत आहेत. सर, पॉसिबल झालं कॅमेरा ऑन करा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार सर. मी जयदीप म्हात्रे, मी बोईसर येथून आहे. VR मोर मध्ये मी सिल्वर डायरेक्टर या पदावर काम करत आहे. मागच्या 2 वर्ष मी जवळ आता VR मोर मधून
1 लाखापेक्षा जास्त इन्कम घेतलेलं आहे. आणि ह्याची मला जे आहेत त्यासाठी विभूती मॅडमला मी खास थँक्स म्हणेन की त्यांनी मला फार प्रोत्साहित केलं. सोबत आरती मॅडम सुद्धा आहेत आणि मानसी मॅडम यांनी प्रत्येक वेळेला सपोर्ट दिलेला आहे, प्रत्येक गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून घेतलेल्या आहेत. आणि आजचा माझा पे आउट आहे हा 2591 रुपये आलेला आहे. म्हणजे एक आपण पाहायला गेलं तर एक पॅसिव्ह इन्कम आपल्या जोडीला हवा आहे. जॉब आपण करताच, कारण की जॉबमुळे आपली स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. स्वप्न जर पूर्ण करायची असतील त्यासाठी एक एक बाहेरून एक दुसरा एक हात आपल्या जोडीला पाहिजेच. आणि आतापर्यंत मी VR मोडच्या इन्कम मधून माझ्यासाठी एक स्मार्ट वॉच घेतलेला जे जवळजवळ 8,500चा आहे. एक फ्रीज घेतलेला 28,000चा. लहान मुलीसाठी आतापर्यंत मी तिचे छोटे छोटे दागिने घेतलेले, हातातले घेतलेले आहेत, तिला बांगड्या घेतलेल्या आहेत, कानातले सुद्धा घेतलेले आहेत. हे मी VR मोडच्या इन्कम मधूनच घेतलेलं आहे. आणि मला खरंच प्राऊड वाटते की एक चांगला प्लॅटफॉर्म आज विकासाने आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. याचा प्रत्येकाने फायदा घ्यायला हवा आहे. थँक्यू जयदीप सर. खूप मस्त फीडबॅक होता. आणि बघा बरेच जण आता तुम्ही सगळ्या लेडीजचा फीडबॅक ऐकला, पण जयदीप सर सुद्धा खूप डेडिकेशनने काम करतात. आणि आज त्यांनी जे सांगितलं की छोटी छोटी स्वप्न बघा, आपल्याला फ्रीज घ्यायचा मग आपण 10 वेळा विचार करतो, पण जेव्हा आपल्या हातात एक्स्ट्रा पैसा येतो ना, तेव्हा आता श्रद्धा मॅमनी सांगितलं नाही म्हणजे विसरले असतील, पण त्यांनी सुद्धा घरामध्ये वॉशिंग मशीन घेतली. सो असं नाहीये की आपण घेऊ शकत नाही, पण आपण काय करतो, मग लोन काढतो किंवा नवऱ्याच्या कंटिन्यू आपण मागे लागत राहतो की मला हे हवंय ते हवंय. पण जर तुम्ही जर स्वतः छोट्या छोट्या ह्या पद्धतीने इन्कम घ्यायला सुरुवात केली, तर सुरुवातीला तुमची छोटी छोटी स्वप्न पूर्ण होतील आणि नंतर हळूहळू तुमची मोठी स्वप्न सुद्धा पूर्ण व्हायला लागणार आहे, जशी जशी तुमची टीम वाढत जाणार आहे. जर तुम्ही कन्सिस्टन्सीने काम केलं तर ऍटलीस्ट आता ज्यांना 1,800 आले, 2,000 आलेत, तर त्याच्यावर एक एक शून्य वाढायला मदत होणार आहे हळूहळू. ठीक आहे. सो थँक्यू सो मच जयदीप सर फीडबॅकसाठी. हेच अपर्णा सोनावणे मॅम तुम्हाला अनम्यूट करते, कॅमेरा ऑन करा. हॅलो. येस मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मानसी मॅम. आणि थँक्यू स्मिता मॅम. थँक्यू VR मोर. आधीच थँक्यू बोलून घेते कारण नंतर परत कोणी राहिलं. थँक्यू सगळ्यात जास्त माझी सपोर्टिव्ह टीम. आज माझ्या टीमला खूप छान पे आउट आलेला आहे. त्यामुळे म्हणजे खूप छान वाटतंय ज्यावेळेला आपल्या पे आउट येतोच, पण त्याच्यापेक्षा जास्त टीम मेंबर्सना पे आउट आल्यानंतर आज माझा 3,000 पे आउट आलेला आहे. आणि आतापर्यंत ना जे VR मोरचे पे आउट यायचे ना, तर म्हणजे गुगल पे मध्ये बाकीचे पण पैसे आणि हे पण पैसे मिक्स असायचे, तर मी असे खर्चामध्ये यूज करून टाकायचं, लक्षात पण यायचं नाही. पण मध्ये ना 6,000 पे आउट आलेला, जेव्हा ते गुढीपाडवा ती 2 दिवसाची ऑफर होती त्यावेळेला. तर तेव्हापासून मी असा विचार केला की आता ना इथून पुढे VR मोरचा जो पे आउट आहे ना, तो मिक्स नाही करायचा इतर पैशांमध्ये आणि तो वेगळा ठेवायचा आणि काहीतरी त्याचं घ्यायचं. म्हणजे मी नेहमी ऐकायचे की VR मोर मधून मिळालेल्या पे आउट मधून ना सगळेच जण काही ना काहीतरी घेतात. तर मला सांगण्यासाठी काहीच नसायचं की मला पण काहीतरी घ्यायचंय. असं मिक्स होऊन जातात ना पैसे, असं लक्षात पण येत नाहीत. तर मी म्हणजे विचार केला आणि पैसे साठवायला सुरुवात केली. तर आतापर्यंत म्हणजे मी एक म्हणजे जास्त मोठं नाही पण 1 ग्रॅमचा कॉईन घेतला मागच्या वेळेला आणि आता पुन्हा 1 ग्रॅमचा कॉईन घेणार आहे, कारण तेवढे परत पैसे साठलेत तर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि हे वाढत जाईल. आणि याची शाश्वती मी स्मिता मॅमना देते, मानसी मॅमना देते. थँक्यू सो मच मला बोलायची संधी दिली. थँक्यू. थँक्यू सो मच अपर्णा मॅम. बघा किती छान आणि जबरदस्त असा इन्कम आलेला आहे. आणि हा इन्कम जेव्हा आपल्या टीमच्या माध्यमातून येतो आणि टीमला सुद्धा पे आउट येतो. मी सुरुवातीला सगळ्यांना म्हणायचे की मला खूप भारी वाटतं आणि या सगळ्यांना माहिती आहे की मी माझा पे आउट बऱ्यापैकी शेवटी टाकते, कारण मला ना तुमच्या सगळ्यांचे पे आउट बघायला खूप मजा वाटते की अरे अच्छा अच्छा मंजिरी मॅमना एवढा आला, असं मी सगळ्यांचे पे आउट बघत असते. जेव्हा सुरुवात होती ना, तेव्हा तर मी प्रत्येकाला म्हणजे इथे आहेत ते सगळेजण सांगतील, मी पर्सनली प्रत्येकाला कमेंट द्यायची. पण आता आपल्या टीम मध्ये खूप मेसेज येतात आणि मग कसं होतं की एखादं राहिलं किंवा नाही लक्षात राहत किंवा मी बाहेर असते, त्याच्यामुळे मग मी कमेंट द्यायचे बंद केले. पण मी बघत सगळ्यांचे पे आउट असते आणि मग मला खूप भारी वाटतं की अरे किती मस्त वाटतं. तर तेव्हा ह्या लोकांना असं वाटत असेल की अरे मानसी मॅडम असे बोलतायत, पण आज मला असं वाटतं माझ्या लिडर्सना सुद्धा कळत असेल की जेव्हा आपल्या टीमला पे आउट येतो ना, तेव्हा तो जो आनंद आहे, जसं श्रद्धा मॅमनी पण बोलून दाखवला की वेगळ्या प्रकारचा आणि खूप भारी आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर
बघा आपल्यापेक्षा आपल्या मुलांना काही गोष्ट मिळाली तर आपल्याला जास्त आनंद होतो ना, की आपल्याला मिळाल्यावर होतो. बरोबर ना, आपल्या मुलांना मिळाल्यावर. अशीच काही फिलिंग व्ही आर मोरमध्ये मला म्हणजे जेव्हा आपल्या टीम मधल्या लोकांना येतं किंवा तुम्ही मी हे घेतलं, मी ते घेतलं सांगता ना, भारी वाटतं ते ऐकायला. सो आणि हा आता मला असं वाटतं बऱ्याचशा लीडरना सुद्धा अनुभव येत असेल. सो थँक सो मच अपर्णा मॅम. खूप छान फीडबॅक दिला. रेखा बडे मॅम मी तुम्हाला अनम्यूट करते. झालं का मॅम? हां. हॅलो मॅम. हॅलो, बोला. नमस्कार मॅम. मी नमस्कार. अरुणा पाटणच्या टीम मधून बोलते. मला सुद्धा आज 1875 रुपये पे आउट आलेला आहे. भारी, मस्त. कसं वाटतंय? या 4 महिन्यामध्ये खूप छान वाटते. या 4 महिन्यामध्ये मला 12,000 पे आउट आलेला आहे. वाह! 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 बघा, प्रत्येकावर आहे, की म्हणजे काही लोकांनी 4 महिन्यात 12,000 कमवले, काही लोकांनी 4 महिन्यात 50,000 पण कमवले, काही लोकांनी 3-4 हजार कमवले. सो आता 3-4, 2,000 कमवलेत. त्यांनी आता ह्या मीटिंगमध्ये समजून घ्यायचं, की आपण कुठेतरी अजून जसं मगाशी मंजिरी मॅम स्वतःच म्हणाल्या, की यास जोर लावला पाहिजे. आपण जसं ऑफिस असतं, की तुम्ही जितके दिवस जॉबला जाणार आहात, जेवढे एफर्ट्स लावणार आहेत, तेवढाच पगार मिळतो की नाही? तसंच जर आपल्याला पे आउट कमी येतोय, तर आपण अजून कमी आहोत किंवा अजून आपल्याला खूप काही शिकायचंय आणि अजून आपल्याला मार्केटमध्ये अजून काय म्हणतो ना, हंगामा करायचा बाकी आहे. सो तो सगळ्यांनी करायचा आहे. खूप मस्त रेखा मॅम. काही ड्रीम कंप्लीट केलंय, काही वस्तू घेतली असं आहे का? नाही अजून तर काहीच नाही पण घेणार आहे. हां, पैसे जमवतायत त्या. काहीतरी मोठं घ्यायचंय. मस्त, मस्त. करा, करा. लिहून ठेवा ते ड्रीम आणि लवकरात लवकर पूर्ण करा. आता सण येतायत, त्याच्या अगोदर हो. घ्या. छान वाटेल. ठीक आहे? थँक यू रेखा मॅम. थँक यू. येस, नीतू सिंह मैम आपका फीडबैक दीजिए. कैमरा ऑन कीजिए. नमस्ते मैम। नमस्ते। मैं तो हिंदी में बात करूंगी। चलेगा ना, मैं भी आपसे हिंदी में ही बात, इसलिए तो मैंने आपको बोला ना हिंदी में ही। आता है मुझे हिंदी, बोलो। मेरा आज पे आउट आया 1,070 रुपए। फर्स्ट पे आउट है आपका? सॉरी, फर्स्ट पे आउट। पहली बार आया पे आउट? फर्स्ट पे आउट। अरे वाह, पहला ही पे आउट देखो, डबल आया है, मस्त। कैसे लग रहा है? बहुत अच्छा मैम। बहुत अच्छा लग रहा है ना? सो ऐसे ही करो, हम है आपके साथ और जी, एकता मीटिंग दे रही है, मैं तो करती हूँ, सब करती हूँ। यस यस, एकता मैम है आपके साथ जो बहुत अच्छा सपोर्ट करते हैं टीम को, तो आप उनका गाइडेंस है, मैं भी हूँ आपके साथ, तो जब भी आपसे आपको जरूरत लगेगी हम हैं। आपसे मिलना है। हाँ हाँ ना, मिलूंगी ना, जल्दी मिलूंगी। अब एकता मैम से बात करती हूँ, एक मीटिंग जी अरेंज करते फिर मिलती हूँ मैं आपसे, ठीक है? ओके मैम। ओके, थैंक यू सो मच नीतू मैम। यस, प्रियंका मैम बोला। माझा आवाज येतोय? येस मॅम. थँक्यू सो मच मॅम, मला फीडबॅक देण्याची संधी दिल्याबद्दल. आणि येस, खूप छान वाटतं जेव्हा आपल्यालाही पे आउट येतो, आपल्या टीम मध्ये पण पे आउट येतो, आपल्याला पण पे आउट येतो, म्हणजे पूर्ण लाईन मध्ये जेव्हा कोणीच बाकी राहत नाही पे आउट यायचं, तेव्हा खूप छान वाटतं. आणि एक गोष्ट जास्त छान वाटते की आधी म्हणजे आपणच काम करतो आणि आपल्याला माहिती असतं एवढाच पे आउट येतो, पण जेव्हा, मिळून काम केलं ना तेव्हा खूप मजा येते की त्यांना सुद्धा पे आउट येतो आणि कोणीतरी बरोबर जेव्हा म्हणजे टीम पे आउट येतो ना, तर ती खात्री असते की म्हणजे आपल्या बरोबर आहे कोणी किंवा म्हणजे आपण मिळून काम करतो, तर खूप मजा येते. म्हणजे ती टीम वर्कची जी मजा आहे ना ती खूप चांगली वाटते. सो थँक्यू सो मच वी आर. आणि म्हणजे आता यावेळी तरी कमी आलाय, पण आता पे आउट वाढवायचा माझा प्रयत्न राहील आणि कंटिन्युअस पे आउट यायला पाहिजे हा पण प्रयत्न राहील. आणि वाट बघतोय मानसी मॅम तुमची, आणि आतापासून सांगायला सुरुवात केली आहे की 28 तारखेला मॅम येणार, सो तयार. सो येस, सो प्रयत्न असेल की जास्तीत जास्त जणांना तुम्हाला
तुमची भेट होऊन जाईल. थँक्यू सो मच. तुम्हाला अजून पण सरप्राईज देणार आहे आम्ही. अजून पण काहीतरी असेल सरप्राईज. ठीक आहे, सो तयारीला लागा. आणि प्रियांका मॅमनी पण खूप पेशन्स ठेवलेत, खूप सिस्टम फॉलो केली आहे मीटिंग अटेंड करायच्या. आता त्यांना म्हणजे जे आम्ही बोलायचो टीमची मज्जा काय असते ती मे बी आता त्यांना अनुभवायला मिळते. पण इथून पुढे अजून खूप छान होणार आहे. सो असंच टीमवर्क ठेवा. आणि मला पुणे गाजवायचंय. पुण्याला एक ऑफिस होणार आहे लवकरच, ज्याचं काम चालू आहे शोधायचं. त्यानंतर तुम्हाला अजून बळ मिळेल पुण्यामध्ये काम करायला, कारण ऑफिस झाल्यानंतर तुम्ही तिथे ट्रेनिंगला जाऊ शकताय किंवा काही ना काहीतरी गोष्टी म्हणजे लगेच तुम्ही टीमला तिथे प्रोडक्ट मिळवून देऊ शकता आणि खूप फरक पडतो. मॅम सरांच्या व्हिजिट तिकडे वाढतील, आमच्या व्हिजिट होऊ शकतात, त्यामुळे त्याचा एक प्लस पॉईंट होणार आहे तिकडे ऑफिस झाल्यानंतर. सो त्याच्या आधी जास्तीत जास्त टीम कव्हर करून घ्या. आणि म्हणून स्वस्त बसू नका. दोघींचे कॅमेरे ऑन आहेत, समजल्या, हसताय. स्वस्त बसायचं नाही. पुण्यातल्या लोकांना जरा स्वस्त बसायला भारी आवडतं, त्यामुळे बसू नका. 1 ते 4 झोपायचं नाहीये प्लीज. ओके, थँक्यू सो मच. येस, सुवर्णा मॅम बोला. सुवर्णा कलेले मॅम. सुवर्णा मॅम आहे ना, नेहमी मीटिंगला असतात आणि एकदम गोड अशा हसत असतात. मी नेहमी त्यांना बघते, अगदी गोड हसत असतात. कोण काय बोलते बघा. अनम्यूट होत आहे का मॅम? क्लिक करा ना, माईक वर क्लिक करा. माईक सारखा जो साईन आहे ना, नाही होत आहे. थांबा एकदा, 1 मिनिट. आता बघा. लेफ्ट झाला काय? नाही मॅम, नाही होत आहे का? मी तुम्हाला अनम्यूट केलंय ऍक्च्युली. मॅम मी बहुतेक अनम्यूट झाले. नाही नाही, त्यांना पण केलंय. विभूती मॅम तुम्ही ट्राय करा एकदा. तोपर्यंत आपण दीप्ती मॅमचा फीडबॅक घेऊया. ओके. हॅलो, येस येतोय मॅम. आवाज? हो मॅम. हा, कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल मानसी मॅम तुम्हाला. थँक्यू. आणि आज माझ्या टीम मधनं 3 जणांना पे आउट आलेत, माझ्यापेक्षा जास्त. याचा मला खूप आनंद झालेला आहे आणि ते भरपूर चांगलं काम करायला लागले, त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे. आणि स्मिता मॅडमने मध्ये जरा डोस दिलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही भरपूर चार्ज झालेलो आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय की त्यांनी आमच्या चांगल्यासाठीच आम्हाला ते बोललेले होते, पण त्याच्यामुळं सगळेजण कामाला लागलेले आहेत. असंच आम्ही पे आउट वाढवत वाढवत नेऊ आणि भरपूर टीम डेव्हलपमेंट करू. ओके, थँक्यू. येस येस, डोस देणं गरजेचं असतं. मी पण देत येस असते. येस, हो हो. नाही, काय होतं आम्हाला माहितीये त्याचं काही का? वाटतच नाही. आपण नाही, त्यानं उलट जास्त चार्ज होतो आणि चार्ज डबल झालं. कामाला लागतो. येस, काही लोक पॉझिटिव्ह येतात, काहींना असं वाटतं की हम्म. का. पण एक इनडायरेक्टली याच्या मागे काय असू शकतं, म्हणजे जर तुमच्या मागे लागलं किंवा तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या की अशा पद्धतीने करा, असं केल्यावर असं इन्कम येईल, तर यातून काय होणार आहे? इन्कम तुम्हालाच येणार आहे. बरं, आलेलं इन्कम तुम्ही काय आम्हाला पाठवणार आहे का? नाही ना. VR मोरला पाठवणार आहे का? नाही. पण काय होतं की कधी नाही. कधी आपल्याला कळत नसतं की आपण कसं केलं पाहिजे. तर छान तुमच्या हम्म. मीटिंग स्मिता मॅमने चालू केल्या आहेत. आता तुम्ही त्या पद्धतीनेच पुढे छान काम चालू ठेवा. अजून पे आउट सगळ्यांचे वाढणार आहेत. आणि लवकरच आपल्या येस येस. कंपनीकडून सुद्धा एक प्रोग्राम अरेंज होणार आहे, ज्याच्यामध्ये पुन्हा सरप्राईज असणार आहे. सो आता कंपनी फुल ऑन चालू झालेली आहे. तुम्ही त्याच्यासाठी रेडी राहा, कारण भविष्यात खूप छान छान ऑफर लागणार आहेत. सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या मिळण्यासाठी ना एक जबरदस्त टीम असणं गरजेचं आहे. त्या जर टीम जर तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही ते सहज विन होऊ शकता, सहज. ओके, त्याच्यामुळे येस, आणि नाही, आता माझं ब्रॉन्झ डिरेक्टर साठी एकच आयडीचं राहिलेलं आहे. आता ते मी या महिन्यात कम्प्लीट करणार आहे. महिना माझं कशाला टार्गेटच हवाय? आहे. या 2-4 दिवसात हा, म्हणजे कम्प्लीट एक होईलच, 8 दिवसात. हा हा, ते आहेच. हो.
ओके. आणि बघा मॅम कसं ओके, असतं माहितीये, थँक्यू. मी ऑफरसाठी का बोलते, की आता कंपनीची जी कार ऑफर लागली होती, 1,00,000 पेमेंट कंपनीने केलं कारचं. तर मी, ज्योत्स्ना मॅम, आरती मॅम आम्ही तिघीही विन झालो. खूप एफर्ट्स नाही लावावे लागले आम्हाला किंवा आम्हाला कोणाच्या मागे नाही लागावं लागलं, की ही ऑफर जिंका, जिंका. अगदी सहज झालं. का? कारण खूप मोठी टीम असल्यामुळे जो जोड्या सांगितल्या होत्या 100 इझिली डेली 4 जोड्या होतात. तर 1 महिन्यामध्ये आमच्या होणारच ना 120 जोड्या. 4 त्रिक 12. त्यामुळे खूप एफर्ट लावावे नाही लागले कारण टीम असल्यामुळे. मग जर टीम आहे. तुम्हाला स्कूटी विन करायची, मोबाईल विन करायची, जर तुमच्या लेफ्ट आणि राईटला 10-10, 15-15 लोकं जरी डेली तुमच्यासारखं वी मोर करणारे असतील ना, खूप लोकांची या बिझनेसमध्ये गरज नाहीये. आणि दुसरा एक महत्त्वाचा मंत्र म्हणजे स्वतःचं डोकं म्हणजे असं ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, पण हे मी पण ऐकलं आणि मी फॉलो केलं. स्वतःचं डोकं ना नेटवर्क मार्केटिंगमध्ये वापरायचं नसतं आणि स्वतःचं गॉसिप हे असंच का तसंच. जेवढं कंपनी सांगते, जेवढे लीडर सांगतायत, जेवढी सिस्टम सांगते, ते फॉलो केलं ना, तर तुम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार. पण काही लोकं ना स्वतःचंच काहीतरी डोकं लावत राहतात. हे असंच का? मग ही मला असं का बोलली? मग मी असं का करू? तुम्ही नेटवर्क मार्केटिंगचं कुठलंही पेज फॉलो करा किंवा कुठे तिथेही हेच सांगितलं जातं. नेटवर्क मार्केटिंग हा असा बिझनेस आहे जिथे स्वतःचं डोकं लावायचं नसतं. जे कंपनी आणि जे सिस्टम सांगते आणि जे लीडर सांगतात, कारण आम्ही त्यातून गेलेलो आहोत. आणि बघा, एक सिंपल हिशोब आहे, की कंपनीची सिस्टमच आहे ना, की खाली लेफ्ट राईटला आयडी आले, जोडी लागली, पैसे येणार. बरोबर? मग सेम ते लीडरला पण येणार आहेत की नाही येणार आहेत? किंवा तुमच्या खाली कोण आहे त्याला समजा, दीप्ती मॅडमच्या खालच्या 2 लोकांना दीप्ती मॅडम काहीतरी गाईड करतायत. आणि त्या दोघींनीही काय लेफ्ट राईट आयडी टाकल्यावर दीप्ती मॅडमना पण पे आउट येणार आहेत. मग दीप्ती मॅडम खालच्या लोकांचं नुकसान का करतील? जे सांगतील ते चांगलंच सांगतील. सो कधी-कधी लीडर्सने काही सांगितलं तर रॉंगली न घेता ते आपल्या कसं फायद्याचं आहे आणि त्यातून पॉझिटिव्ह होऊन तुम्ही काम केलं तर नक्कीच खूप छान इन्कम येणार आहे. थँक यू दीप्ती मॅम फीडबॅकसाठी. येस, दीपा मिस्त्री मॅम बोला. हॅलो. येस मॅम. हॅलो मॅम, आवाज येतोय? हो, हो. मॅम, मी कॅमेरा नाही ऑन करत आहे. माझी तब्येत बरी नाही. मी ऍक्च्युली श्रद्धा मॅमनी मला सांगितलेलं की मॅम जॉईन करा. तर मी म्हटलं मी फक्त जॉईन करते, पण म्हटलं बोलणार नाही. पण सगळ्यांचे फीडबॅक ऐकून आहे ना असं बोलायचं मन केलं की म्हटलं नाही, मी करतेच हँड रेस. आम्ही एवढं हॅलो. तयार केलंय ना, की बोलल्याशिवाय तुम्ही लोकं राहू शकत नाही आता. येस येस मॅम. नमस्कार, मी दीपा मिस्त्री जोगेश्वरीतून आहे. श्रद्धा मॅमच्या टीममधून आहे आणि नेहा शिरडकर माझ्या लीडर्स आहेत. मानसी पथ्याने मॅमच्या विनर्स टीममधून आहे. मी ॲज अ युजर म्हणूनच इथे जॉईन झालेले आणि मानसी मॅडमची 4 बेसिक होती. त्याच्यानंतरची जर्नी बघितली. त्याच्यानंतर असं वाटलं की अरे वा, छान आहे. माझं स्वप्न आहे स्वतःचं. ते म्हणजे मी ते सिक्रेटच ठेवले कारण त्याच्यासाठी माझं सेव्हिंग चालूच आहे. आणि त्या जर्नीमधूनच मी प्रोत्साहित झाली आणि काम करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये श्रद्धा मॅडमनी, मानसी मॅडमनी, मृणाली मॅडमनी, ज्योत्स्ना मॅडमनी आणि यांचा खूप सपोर्ट आहे. आणि कंपनीची सिस्टम आणि या सगळ्या लीडर्सचं जसं सांगतात त्याप्रमाणे वागत गेली आणि तसं करत गेली, टीमला सपोर्ट करत गेली. याच्यामुळे मला खूप फायदा झाला. आता 1 वर्षातच माझा सिल्वर पूर्ण झालंय आणि ह्या 1.5 वर्षात म्हणजे 1 वर्षच मला आता गेल्या महिन्यात झालं आणि 1 वर्षात मला जवळ-जवळ मी स्वतःचं पोर्टलमध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त इन्कम घेतलंय. रिटेल इन्कम वेगळा आहे माझा. त्याच्यामुळे खूप मस्त वाटतंय आणि ते मी माझं स्वतःचं असं वेगळं सेव्हिंग केलंय आणि ते लवकरच माझं तसं स्वप्न पूर्ण होणार आहे. ते मी एक दिवस नक्कीच ते सगळ्यांना सांगेन. येस, येस. आम्ही थँक पण यू वाट सो मच. बघतोय. लवकरात लवकर येस, येस. स्वप्न पूर्ण करा आणि तुमचा फीडबॅक, तुमचा व्हिडिओ आम्हाला पाठवा. जे काही तुमचं येस, असेल. येस. ओके. थँक यू येस. सो मच दीपा मॅम. थँक यू मॅम. सुचित्रा मॅम, सुचित्रा बुरके मॅम तुम्हाला अनम्यूट केलं. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सुचित्रा भरत बुरके अंधेरी येथून आहे. विनर्स टीम मधून आहेत आणि माझ्या जाऊबाई श्रद्धा बुरके यांच्या टीम मधून आहे. ओके. आतापर्यंत मी जे इन्कम घेतलं आहे ते इन्कम म्हणजे तुम्हीच म्हणता की पैसा सब कुछ नहीं लेकिन सब पैसा ही सब कुछ है. बरोबर. तो जो मी आलेला जो माझा पैसा आहे तो मी दुसरीकडे
इन्व्हेस्ट केलेला आहे की जसा पुढे काय झाल्यानंतर सगळे म्हणतात की वडिलांनी आमच्यासाठी एवढं ठेवून गेलं, आईनी काय ठेवलं. राईट. हा, तर त्यासाठी मी ते पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट करते. व्हेरी गुड. थँक्यू मानसी मॅम, येस थँक्यू येस विकास सर, प्रिया मॅम आणि माझी जाऊबाई श्रद्धा बुर्के मॅम. येस. थँक्यू सुचित्रा मॅम. आणि मॅमनी खूप मस्त पॉइंट मांडला, मला आवडला. आणि मला पण असं वाटतं की जेव्हा मी सुरुवातीला एलडीपीला जायचे ना, म्हणजे खरं सांगते या गोष्टी तेव्हा जाणवलं की हे प्रत्येक ठिकाणी वडिलांसाठी बोललं जातं, पण आई म्हणजे आई खूप करते, सगळं करते, पण एका लेवलला गेल्यानंतर मग असं वाटतं ना की आई काय म्हणजे ते म्हणतो ना, आई कुठे काय करते असं होतं जेव्हा मुलं मोठी व्हायला लागतात. आणि त्यांचे म्हणजे संतोष सरांच्या पहिल्या ट्रेनिंगला मी ऐकलेलं की बघा, आपण आपल्या मुलांना जेव्हा विचारतो की तुमचे रोल मॉडेल कोण आहेत, तेव्हा ते सांगतात सचिन तेंडुलकर आहे, ही हिरोईन आहे, ते आहे, ते आहेत. पण कुठलीही मुलं ना आपल्या आई वडिलांचं नाव रोल मॉडेल म्हणून घेत नाहीत, किंवा त्यांना आपल्या आई वडिलांचा तो प्राऊड वाटत नाही जो इतरांचा वाटतो. तेव्हा सर म्हणायचे की तुमच्या मुलांनी म्हटलं पाहिजे, यार माझी आई काय म्हणजे काय होती माझी आई, की म्हणजे भारी वाटलं पाहिजे आपल्या मुलांना. तर जेव्हा मी गाडी घेतली आणि हे सगळं आता इन्कम आहे, तर आता जेव्हा माझ्या मुलांना जेव्हा प्राऊड वाटतो, तेव्हा मला पण असं वाटतं भारी, की येस माझी मुलं म्हणत असतील की काय आमची मम्मी काय भारी आहे. सो तुमच्या मुलांना सुद्धा हा फील तुम्हाला द्यायचा आहे, की आपली आई काहीतरी वेगळं करते. आणि ऑब्व्हियसली तुमची मुलं सुद्धा जे आता छान इन्कम घेत आहेत, बऱ्यापैकी अचीव्हमेंट्स घेत आहेत, तर त्यांच्या मुलांनाही खूप भारी वाटतं. कारण काही काही जण सांगतात की आम्ही ब्लेझर घातलं, आमच्या मुलांना आवडतं. मी मीटिंग घेतली की माझ्या मुलांना आवडतं. मला पे आउट आलं तर माझ्या मुलांना आवडतं. सो ओव्हरऑल आपण शेवटी आपलं काम जे करतो ते आपण आपल्या फॅमिलीसाठी सुद्धा करत असतो. सो हा आनंद सगळ्यांनी घ्यायचा आणि प्रत्येकाच्या मुलांनी असं म्हटलं पाहिजे, यार माझी मम्मा काहीतरी ग्रेट आहे. जसं निशा मॅम ची मुलगी बघा, आज या वयामध्ये आपली आई ब्रॉन्झ डिरेक्टर झाली आहे, किंवा काय असं नाहीये की बघा माणसाकडे पैसा नाहीये किंवा अगदीच काय माणूस खात नाहीये. पण हा रिस्पेक्ट आणि हा जो मान आहे, तो आज त्यांच्या आईला जेव्हा व्हीआर मोर मधून मिळतोय, तेव्हा त्यांना भारी वाटतंय. रुचिता मॅमना तर असं सुद्धा फील तुम्ही तुमच्या मुलांना या व्हीआर मोर मधून देऊ शकणार आहात. इतका ग्रेट आपला प्लॅटफॉर्म आहे. सो थँक्यू सुचिता मॅम. आता एक 2-4च फीडबॅक घेऊया, भरपूर टाइम झालाय. वृषाली मॅम बोला. हे काय होतं माहितीये, बाकीच्यांचे फीडबॅक ऐकून मग नंतर लोक उद्युक्त व्हायला लागतात. आता आम्ही पण देतो. येस वृषाली मॅम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं नाव वृषाली राव आहे. मी स्मिता सनोवत मॅडमच्या टीम मधून आहे. मला 804 रुपये पेआउट आलाय अरे वा. आणि मिस्टरांना 670 रुपये. गेल्या आठवड्यात पण 804 रुपये आलेला मॅडम. बारी बारी डबल. मस्त मस्त. कसं वाटतंय? छान. भारी ना? हो मॅडम. मस्त. थँक्यू वृषाली मॅम. खूप छान काम करताय, असंच काम करत राहा. ब्रॉन्झ झालेली आहे मॅडम मी. हो, आता सिल्वर व्हायचं. आता सिल्वर होणार. आता मॅडम सांगत होत्या, पण थोडं मागे लागले आहेत. येस येस. लवकरच व्हाल. छान काम करताय तुम्ही, त्याच्यामुळे लवकरच व्हाल. माझं असंच असतं, हे सगळे लीडर्स वैतागतात. जर 5,000 आले ना, मी त्यांना म्हणते हा ठीक आहे. म्हणजे बोलतो ना व्हॉट नेक्स्ट आहे, त्याच्यामध्ये समाधानी राहू नका. मग मी ब्रॉन्झ झाली ना, ते लोक तेच म्हणतात 5,000 आलं ना, की मी त्यांना म्हणते 10 आलं पाहिजे. मग ते लोक मला आता श्रद्धा मॅडम एकदम आवडीने सांगतात, मॅडम मला 10 आलं. मग मी सांगते ओके व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन, आता 15. पुढचं 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 पुढचं, तर आपण पुढे 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 जात राहतो. त्याच्यामुळे लगेच आहे त्याचं लगेच सेलिब्रेशन करायचं आणि लगेच विचार करायचा आता पुढचं. ओके, मस्त छान काम करा. माझ्या टीम मधली आहेत ते लोक काय काम करायला बघत नाहीत ना, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे, नाहीतर वाढला असता. जे काम करायला नाही बघत त्यांना सोडून द्यायचं. ज्यांना इथून इन्कम घ्यायचंय, ज्यांना इथून स्वप्न पूर्ण करायचे, त्यांना आपण मदत करायची. ऑटोमॅटिक तुमची आणि त्यांची दोघांची स्वप्न पूर्ण. ज्यांना स्वप्न नाही आहेत ना मॅडम, किंवा ज्यांना नाही कळत या गोष्टीनं, त्यांच्या जास्त मागे लागायचं नाही. 2-4 वेळा सांगायचं, सोडून द्यायचं. मी म्हटलं ना, त्याच्यामध्ये पण व्हॉट नेक्स्ट, तुला नाही करायचंय, चल बाजूला, पुढची. जगामध्ये 142 करोड, त्याच्यापेक्षा पण जास्त आहे जनता, तिकडपर्यंत पोहोचायचंय. ओके,
चलो हे सगळं श्रेय आमच्या स्मिता सरनोबत मॅडमला आहे. येस येस थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू. येस निकिता मॅम. मॅम येतोय आवाज? हो हो नमस्कार, मी निकिता सकपाळ जोगेश्वरी इथून आहे. मानसी पत्त्याने टीम विनर्स मधून आहे आणि श्रद्धा मॅम आमच्या लीडर आहेत. नेहा शिरोडकर यांनी मला या कॉन्सेप्ट मध्ये आणलं. पण खरंच सांगते, एक हाऊसवाईफ होती, पण आता माझा नवराच मला बिझनेसमॅन म्हणून ओळखतो. कारण काल मी माझ्या मुलीचा वाढदिवस होता, त्याचा पूर्ण खर्च मी स्वतः केलाय आणि तिला 18,000चा कानातले 1.5 ग्रामचे मी घेतले डायमंडचे. तर मला तो प्राऊड फील होतोय, कारण मी श्रद्धा मॅमना पण विचारायची की जो मला इन्कम येतोय तो मी कुठे इन्व्हेस्ट करू किंवा कसा मी तो जमा करू शकते, हे मी त्यांना नेहमी नेहमी विचारायची. तेव्हा त्या मला सांगायच्या की तू खर्च करू नकोस, साईडला ठेव, ऑटोमॅटिक ते वाढत वाढत जाणार आहे आणि कधीतरी तुला जेव्हा वाटेल की काहीतरी घ्यावं तेव्हा तू ते घेऊ शकते. तर कालचा म्हणजे बोलतात ना मुलीचा बर्थडे मी माझ्या स्वतःच्या खर्चाने केला, तर खूप भारी वाटतंय आणि तिच्यासाठी कानातले घेतलेत. तर खूप छान, आणि हे सगळे VR मोरचे जमा केलेले पैसे आहेत. तर खूप भारी वाटतंय आणि आता सिल्वर पर्यंत पोहोचायला फक्त थोडेसेच बाकी आहेत, ते पण आता होईल. खूप प्रयत्न चालू आहेत आणि नक्कीच थँक्यू प्रिया मॅम आणि आपले विकास सर. खरंच त्यांच्यामुळे माझी हेल्थ पण चांगलीच झाली आहे आणि त्याच्यामुळे मला काम करायला मिळते, त्याचाही मला खूप आनंद आहे. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच निकिता मॅम. भारी. तुमच्या मुलीला हॅपी बर्थडे सांगा. आणि किती खुश झाली असेल ना की आपल्या आईने आपल्याला गिफ्ट दिलं. सो हा आनंद तुम्हाला खरंच VR मोर मधून मिळतो आणि मस्त फीडबॅक तुम्ही दिलात. थँक्यू. आणि मॅम म्हणजे आता VR मोरचे जे लोक आता जॉईन झालेले आहेत आपल्याला, म्हणजे जे ओळखत नाहीयेत किंवा जे ओळखतायत त्यांच्याकडून पण एवढ्या छान ब्लेसिंग म्हणजे हॅपी बर्थडेच्या आल्या होत्या, तर ते पण खूप भारी होतं. कारण कोणाला मेसेज थँक्यूचे पाठवू हेही समजत नव्हतं. तर थँक्यू मॅम. खरंच VR मोरमुळे खूप मोठं म्हणजे मला पुढे जाण्यासाठी खूप बोलतात ना की मी पुढे जाईनच हे मला माहितीच आहे, पण एक बोलतात ना की आपल्याला एक प्लॅटफॉर्म सरांनी उपलब्ध करून दिलाय, त्याचा कसा आपण आता फायदा करून घ्यायचा. तर काल मिस्टर पण बोलत होते की काय बिझनेसमॅन अकाउंटमध्ये पैसे आहेत तर स्वतःच बर्थडेचा केक आण, आणि मग पण ते बिझनेसमॅन बोलणं पण खूप दिवसांनी त्याच्या तोंडातून आलंच आणि ते शक्य, कारण तो मला हसायचा VR मोरचे प्रोडक्ट ठेवायची किंवा हे करायची तेव्हा. तर आता तो स्वतःच प्राऊड फील करतो. थँक्यू मॅम. येस येस. आणि या सिल्वर मध्ये या लवकरच. मग सिल्वर येस मध्ये मॅम. आल्यानंतर मी अजून पळवते. रेडी आहात चालेल ना? या या. चालेल अजून कोणाला चालेल. यायचंय लवकर या. मी पण वाट बघते. तो बघा हे पळणं, हे काम करणं हे तुमच्यासाठीच आहे. तुमच्या जरी आम्ही मागे लागलो तरी यातून तुमचं इन्कम वाढणार आहे. आपण स्लो झालो, आपण ऍक्टिव्ह नाही दिसलो. आज मी ग्रुपमध्ये मेसेज टाकला होता, मे बी किती सिल्वर डायरेक्टर जॉईन आहेत मला माहिती नाही. खूप लोक स्टेटसच ठेवत नाही आहेत. स्टेटस ठेवला नाही तर लोकांना कसं कळणार आहे की आपला बिझनेस काय आहे. आपण 1 दिवस ठेवणार, 10 दिवस नाही ठेवणार. आपली कन्सिस्टन्सी, आपलं काम हे लोकांना दिसलं पाहिजे. पेआउट रोज टाकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्लीज सिस्टम फॉलो, या गोष्टी सगळ्यांनी फॉलो करा. आणि या लवकरच निकिता मॅम. येस मॅम, येणार नक्कीच. चलो. येस भाग्यश्री येवलेकर मॅम बोला. जळगाव. नमस्कार मॅडम. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो हो. खूप छान वाटलं मॅडम. आम्ही LDP ला आलो होतो. येस मॅम, ओळखला ना म्हणून तर बोलली जळगाव. खूप छान वाटलं. खास तुमच्या भेटीसाठी आलो होतो की तू हर्षाली मॅडम म्हटल्या होत्या की नक्की येतीलच मानसी मॅडम म्हणून. तर खूप अरे छान वा. वाटलं आणि तिथून आम्ही LDP मधून खूप काही शिकलो आणि आता नवीन जोशात कामाला लागायचंय आता. येस येस. आज सकाळीच मी पहिलाच LDP होता माझा बोला बोला. आणि आतापर्यंत मी 1700-1800 रुपये माझा पे आउट आलेला आहे. मस्त मस्त. आणि आता तुम्हाला काही गोष्टी कळल्या असतील LDP मधून की कशा पद्धतीने खूप छान लोकांशी वाटलं. बोलायला थँक्स पाहिजे. विकास सर. हो हो नक्की. खूप खूप कळलं मॅडम. खूप.
शिकण्यासारखं खूप छान होती. आम्ही खूप रिचार्ज होऊन आलो तिकडनं. खूप भारी वाटतंय. येस, आज सकाळीच मी निशा मॅमशी बोलले आहे. लवकरच जळगाव आपल्याला कव्हर करायचं आहे आणि जळगाव सुद्धा मीटिंग आपली लागणार आहे. सो तुम्ही सगळ्यांनी तिकडे जरा जोर लावायचा आहे, जेणेकरून आम्ही पण तिकडे येऊ. नक्की नक्की मॅडम, करूया आपण. येस येस, थँक्यू. येस, दुर्वा मॅम तुम्हाला अनम्यूट केलं. हॅलो येस मॅम. हॅलो नमस्कार. मी दुर्वा खडते राजापूर मधून बोलते. एकता तरे मॅडमच्या टीम मधून बोलते. मानसी मॅडमच्या टीम विनर्स मधून बोलते. मला आता हा आठवड्याचा 1,875 एवढा पेआउट आलाय आणि आतापर्यंत मी 4,000 प्लस एवढा पेमेंट घेत आहे आणि मी माझ्या बाळाची महिन्याची फी जी आहे ना ती ह्या पेमेंट मधून भरते, म्हणजे भरण्याचं एक ठरवलंय असं. अरे वा, भारी भारी. सो मला आणि वाटतं मॅडम विभूती जसं बोलला ना की त्यांनी वर्षाची भरली एकाच टाइमला, तर तो प्रयत्न मी करणार आहे याच्यात. येस, कॅमेरा का नाही ऑन केलाय? करा. मस्त मस्त, खूप छान दुर्वा मॅम. मला पण बघायचं असतं ना, तुम्ही लांब आहात तर. खूप छान. मग दुर्वा मॅमचा एक्सपिरियन्स सांगते. एलडीपी मध्ये मला ऍक्च्युली, मी आता एवढी लोक होते त्यामुळे मी कोणाला असं नावाने चेहऱ्याने नव्हती ओळखत. त्यांच्या बाजूला मी बसली आहे, का जेवतच नाही. मी बाजूला बसले म्हणून घाबरून गेल्या होत्या. सो मला असं वाटतं आता त्यांना खूप कम्फर्टेबल वाटत असेल. आता वाटतंय ना? आता छान वाटतंय खरंच, आणि बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स आलाय, तो बोलू शकतो. आता मानसी मॅडमची भीती वाटेल का? थोडीशी वाटते. कशाला? लीडर म्हणून वाटते मग थोडीशी एक रिस्पेक्ट. अरे ते जेवल्याच नाही माहितीये. मी लिटरली म्हटलं हो मॅडम जेवा. मी समोर बसले तेवढ्या वेळा जेवतच नाहीये. हे बघा, हे सगळे माझ्या काय म्हणतात ना, डोक्यावर बसतात, डोक्यावर. घाबरू नका, मस्त पैकी छान काम करा. ओके, चलो, थँक्यू. एकता मॅम बोला. अच्छा, मीटिंगचा क्लोजिंग स्पीच स्मिता सरनोबत मॅम देणार आहेत. येस मॅम. हॅलो एव्हरीवन. माझी तब्येत जरा डाऊन आहे म्हणून मी कॅमेरा नाही ऑन करत आहे, पण आज खरंच खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच वी आर मोर. थँक्यू मानसी मॅम आणि माझे सर्व बिझनेस पार्टनर्स. आजचा माझा पेआउट आलेला आहे 13,500 इतका. गेल्या आठवड्यात जी काही ऑफर लागली होती 1 दिवसाची, सो त्याचा सगळा म्हणजे खूप छान. मी काही अशी हे नाही केली आहे, मी माझे काही डायरेक्ट आयडी वगैरे नाही टाकल्यात. सर्व टीमची मेहनत आहे आणि ते लोक काम करतात आणि त्याचा मला फायदा होतोय. आणि आतापर्यंत मी जवळपास 6.5 लाखापेक्षा जास्त इन्कम घेतलंय वी आर मोर मधून आणि खूप सारी स्वप्न पूर्ण झालेली आहेत माझी. स्वतःची स्कूटी घेतली आहे, 80,000चा मोबाईल घेतला वी आर मोरच्या इन्कम मधून. जिथे पिकनिकसाठी वगैरे जाते तर थोडंसं कॉन्ट्रीब्युशन माझं सुद्धा असतं. आणि इवन नवऱ्यासाठी सुद्धा एक बर्थडे होता तेव्हा एक 13,500चा वॉच गिफ्ट केलं होतं त्याला. खूप छान मोठी स्वप्न खूप पूर्ण झाली आहेत माझी. आणि एक आता जसं मगाशी मानसी मॅडम म्हणाल्या की आपल्या मुलांना प्राऊड फील झाला पाहिजे. सो आधी मी माझ्या मुलीला विचारायची की तू मोठी झाल्यावर तुला काय व्हायचंय? सो ती एकतर टीचर व्हायचंय किंवा मग डॉक्टर व्हायचंय, हे दोनच तिच्या तोंडात असायचं. पण आता जशी मी ब्लेझर घालून फोटोज वगैरे ती बघते किंवा जिथे तिथे डेमोसाठी वगैरे जाते, सो तिला आता विचारलं तर ती म्हणते नाही मला तुझ्यासारखंच व्हायचंय. सो ते ऐकताना सुद्धा खूप म्हणजे भरून येतं की यार येस आपण काहीतरी करतोय आणि वी आर मोर मुळे हा छान प्लॅटफॉर्म दिलेला आहे की स्वतःला प्रूफ करण्यासाठी. आणि अजून एक माझं एक एक्सपिरियन्स किंवा एक सीन सांगेन की आत्ताच परवा म्हणजे सॅटर्डे संडेला आम्ही फॅमिली पिकनिक गेलो होतो लोणावळ्याला आणि
तिथे सर्व लेडीज म्हणजे आम्ही बहिणी बहिणीच गेलो होतो. आणि माझ्या फॅमिलीमध्ये माहिती आहे की मी व्ही आर मोर करते वगैरे, पण जॉईन कोणीच नाही. हॅलो, एकता मॅम. एकता मॅम, आवाज गेला. ज्योती शिंदे मॅम, तुम्ही बोला. ज्योती मॅम, माझा आवाज हॅलो. येतोय ना? हा, बोला. हा मॅम, आवाज येतो? हो, येतोय, बोला. सॉरी मॅम, मी कॅमेरा ऑन नाही करू शकत आहे, बाहेर आले. आणि मला सांगायचं होतं, माझाही आज पे आउट 1205 आला. नमस्कार, म्हणजे मी सीवूड इथून आहे, ज्योती शिंदे. आणि छान वाटलं की आज मला 1205 असा पे आउट आला आणि गेल्या आठवड्यात पण मॅम 70 आला. म्हणजे छान वाटतं. आणि आमच्या ज्या लीडर्स आहेत, अपर्णा मॅम आणि स्मिता मॅम, ह्या आम्हाला नेहमी वेळोवेळी माहिती म्हणजे कसं हे करत असतात. त्यांची पण मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू व्हेअर मोर. थँक्यू सो थँक्यू मच मॅम. ज्योती मॅम. आणि पे आउट आहे ना, तुम्हाला झोपच नाही आली पाहिजे. दर मंगळवारी मला पे आउट आलाच पाहिजे आणि लास्ट टाइम आला त्यापेक्षा जास्तच आला पाहिजे. हे ज्या दिवशी तुम्ही डोक्यात सगळेजण ठेवणार आहात, तुम्हाला पे आउट येणार म्हणजे येणारच. आपण जर हा विचार केला ना, ठीक आहे येतोय ना, या आठवड्यात आला ठीक आहे, नाही आला तरी ठीक आहे. नाही, मला या आठवड्यात 1200 आला ना, पुढच्या आठवड्यात मला 1800 आला पाहिजे. त्याच्यात भरच पडली मॅम. पाहिजे. हा विचार करत करत काम करत राहायचं. ऑब्व्हियसली 1200 आले आहेत म्हणजे 4 लोक आली आहेत, हो बरोबर ना? मॅम. 4 लोक जर या मागच्या आठवड्यामध्ये आली, त्यांना तुम्ही लगेच ग्रॅब केलं, तर तो 1200 प्लस या 4 लोकांनी आणलेला बिझनेस हा तुमचा वाढणार आहे. म्हटल्यावर पे आउट 1800 पण नाही, डबल झाला पाहिजे ऍक्च्युली. सो हम्म, हा फॉर्म्युला सगळ्यांनी अप्लाय करा. जी नवीन लोक तुमच्याकडे येतात, ज्याच्यामुळे पे आउट जनरेट होतो, त्या लोकांना लगेच कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. त्यांना लगेच माहिती पुरवण्याचा प्रयत्न करा. मे बी तुम्ही 4 लोक कनेक्ट केले तर त्यातले 2 युजर असू शकतील, पण 2 लोकांना बिझनेस करायचा असू शकतो. पण आपल्याला त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचणं गरजेचं आहे. आपण उशीर करतो, आपण 2-3 महिने त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, मग त्यांचा इंटरेस्ट निघून जातो. त्यामुळे हे म्हणजे सगळ्यांसाठी सांगते, सगळ्यांनी ह्या प्रयत्न करा. ज्यांना ज्यांना छान पे आउट आले, तर ह्या आठवडाभरात खूप लोक ऑफरच्या माध्यमातून आपल्याकडे आलेली आहेत. त्यांच्यापर्यंत मी एकटी पोहोचू शकत नाही, कारण जवळजवळ 395 आयडी आले. पण तुम्ही सगळेजण तुमच्या 5-5, 10-10 लोकांपर्यंत पोहोचू शकता. सो या 20-30 लोकांच्या अंडर ही जी 400 लोक आणले, त्या प्रत्येकाने आपल्या 10 लोकांना कनेक्ट करा. आणि त्यातलं तुम्हाला असं वाटतंय ना, की मॅम हे खरंच ही बिझनेस करणारी आहे, तर त्याला वरच्या लीडरशी कनेक्ट करून द्या. तुमचे वरचे लीडर त्यांना माझ्याशी कनेक्ट करून देईन आणि आपण लोकांना लगेच कनेक्ट करून घेऊया, म्हणजे छान पद्धतीने काम चालू होईल. ओके, थँक्यू ज्योती मॅम. हो, थँक्यू मॅम. येस, सो आता लास्ट स्मिता मॅम. 1 मिनिट, आता वैशाली मॅमनी हे केलंय म्हणून त्यांना बोलायला देते आणि त्यानंतर स्मिता मॅमचं घेऊन आपण मीटिंग एंड करू. मग येस वैशाली मॅम, बोला. नमस्कार, मी वैशाली चव्हाण, प्लॅटिनम डायरेक्टर म्हणून आपल्या वी आर मध्ये कार्यरत आहे. ऍक्च्युली खरं तर मी आज देणार नव्हते फीडबॅक, कारण मी आता ऑन द वे आहे, डेमोसाठी जात आहे, पण मला राहवलं नाही म्हणून मी आज बोलते. ऍक्च्युली माझं आजचं जे पेआउट आहे आठवड्याचं, ते 8,500 प्लस आहे आणि दर आठवड्याला मला काहीतरी 8,500, 9, 9.5 असं पेआउट दर आठवड्याला येतं. आणि मेन म्हणजे जेव्हा मानसी मॅमच्या एका शब्दाखातर मी हे आपलं फॅमिली जॉईन केली होती वी आर मोरची, आणि आता खूप सारं म्हणजे खूप वी आर मोर कडून मी कमवलेलं आहे. मी माझ्या मिस्टरांना गोल्डचं ब्रेसलेट त्यांना गिफ्ट केलं त्यांच्या बर्थडेला, माझ्या लेकीला डायमंड रिंग गिफ्ट केली, त्याचबरोबर घरात मोबाईल, आता हा मोबाईल जो आहे तो सुद्धा वी आर मोर मुळे आहे, आणि एक्स्ट्रा एक पेटी पॅक कबोर्ड मध्ये आहे. म्हणजे त्याचबरोबर एलईडी टीव्ही वगैरे भरपूर अचिव्हमेंट, भरपूर ऑफर, स्कूटी विन केली, भरपूर म्हणजे भरपूर मला वी आर मोरने दिलेलं आहे. जे की मी आता जॉब करते तिकडून सुद्धा मी एवढं घेतलेलं नाहीये. तिकडे फक्त टेन्शन आणि रिस्पॉन्सिबिलिटी, इकडे जबाबदाऱ्या आहेत, पण ही जी काम करण्याची मजा आहे ना, काय औरच आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या तऱ्हेच्या लोकांना भेटता, सगळ्या तऱ्हेच्या लोकांचे जे त्रास आहे ते पूर्ण
तुम्ही त्यांचे संपवून टाकता आणि ते ब्लेसिंग्स आपण घेतो, हे आपल्यासाठी कितीतरी मोठं आहे. जे की आपल्याला जॉब करून पण आपल्याला हे मिळत नाही. आणि जॉब करून आपण काय करतो, दिवस रात्र फक्त बसून काम करतो. पण इथे तुम्हाला वेगवेगळे बघा, मी कोकणातली आहे पण मी घाटावर कधीच गेली नाही. पण ह्या वी आर मुळे मी रावेरला फिरली, जळगावला फिरली, कराडला गेली, इचलकरंजी केलं, कोल्हापूर केलं. ह्या ठिकाणी फिरायला पण येतं आणि सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला होतं. म्हणजे माझं जे मी एक स्वतःला चाकोरीबद्ध जीवन जगत होते, मी, माझी फॅमिली आणि माझं ऑफिस, ते सोडून आता मी मस्त छान एन्जॉय करते. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालंय, तर आपली ही जी वी आर मोरची ज्या LDPs आहेत किंवा ट्रेनिंग आहेत त्याच्यामुळे आहे, सिस्टीम आहे, ती व्यवस्थित फॉलो केलं ना तर आपल्याला चांगलं पेआउट घेण्यापासून कुणीच अडवू शकणार नाही. सो हा माझा एक्सपिरियन्स मला राहवलं नाही म्हणून मी आज बोलतेय. थँक्यू व्हेरी मच. आणि मी मानसी मॅमला खूप खूप थँक्स म्हणेन की त्यांच्यामुळे मी हे कन्सेप्ट मध्ये आली. त्याचबरोबर मी स्वतः पेआउट घेते, पण आता ह्या आठवड्यामध्ये माझ्या ज्या नवीन ज्या होत्या बिझनेस पार्टनर्स, त्यांना सुद्धा 1000च्या वर पेआउट आलेले आहेत. सो मी त्यांच्यासाठी पण खूप हॅप्पी आहे. थँक्यू व्हेरी मच मॅडम की तुम्ही आम्हाला कन्सेप्ट बनायला. आणि मी थँक्स म्हणेन आपले माननीय विकास गोपाळ सर आणि आपल्या प्रियाकण मॅम यांना की त्यांनी हे आपल्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच. जय वी आर मोर. थँक्यू वैशाली मॅम. येस स्मिता मॅम, तुमचा नंबर आलाय. तुम्ही छान तुम्हाला पूर्ण वेळ आता दिलेला आहे. छान स्पीच द्या आणि क्लोजिंग पण करा. जे जे तुम्हाला बोलावंसं वाटतंय ते बोला. अच्छा. सर्वप्रथम सगळ्यांना गुड आफ्टरनून. अच्छा, आणि सर्वप्रथम जरा मला एक बोलू दे, मग तुम्ही बोला. सर्वप्रथम आपल्या हायेस्ट पे आउट मध्ये प्रत्येक वेळेला नावं येतच असतात. मी, ज्योत्स्ना मॅम, आरती मॅम, मोस्टली आमच्या तिघींचं नाव असतंच. मृणाली मॅमचं असतं कधी कधी. आणि आता हल्ली जवळजवळ एक दीड 2 महिन्यापासून कंटिन्यू स्मिता मॅडमचं नाव 10व्या नंबरवर येतंय. पण या वेळेला अजून पुढची लेवल मॅमने गाठलेली आहे आणि सिस्टम फॉलो केल्यामुळे आणि खरंच छान पद्धतीने ते काम करतायत. आणि मला असं वाटतं टीमसाठी सुद्धा प्राऊड मोमेंट आहे की त्यांचं नाव यावेळेला 7व्या नंबरवर सरकलेलं आहे. सो आता मला ना तिथे सरकवून तुमच्या सगळ्यांची नावं काढायची आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनी तयारीला लागा. त्या वरती सरकल्यात, खाली जागा रिकामी करून ठेवली आहे, तर तिथे तुम्ही लोक येऊ शकताय. त्यामुळे वैशाली चव्हाण मॅडम, श्रद्धा बुर्के मॅडम, बऱ्याच लोकांना आता वाव आहे. सो तुम्ही तुमची नावं आणायची आहेत आणि बाकी पण नवीन लोकांनी. आणि मी तुम्हाला एक गोष्ट आज सांगेन की ज्यामध्ये एक नाशिकला प्रोग्राम झाला होता. सो ज्या वर्षा देशमुख मॅडम आहेत, ज्यांनी कमबॅक केलं होतं आणि पूर्णपणे नील टीम झालेली आहे त्यांची. आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी कमबॅक करून सुद्धा त्या हायेस्ट पे आउट मध्ये आल्या आहेत. याचा अर्थ फक्त लीडर्स किंवा आम्ही जुने आहोत म्हणून आम्ही येऊ शकतो नाही, तर ऑब्व्हियसली त्यांनी 15,000 प्लस पे आउट काढलेला आहे. म्हणजे रोजचं आयडिंग कॅपिंगला गेल्यानंतर तुम्ही सुद्धा हायेस्ट मध्ये येऊ शकता. म्हणजे विचार करा, 1 महिन्याच्या आत कमबॅक करून हायेस्ट पे आउट लिस्ट मध्ये येणार लोक 2-2, दीड वर्षापासून काम करतायत. सो मानलं पाहिजे आणि ऑब्व्हियसली त्या कन्सिस्टन्सीने त्यांनी काम केलेलं आहे. सो कुठलाही लीडरच तिथे येऊ शकतो असं नाहीये. तर तुम्ही तुमच्यापैकी कोणीही आठवड्यामध्ये म्हणजे जबरदस्त काम करून ती पोझिशन मिळवू शकतो. मला असं वाटतं आपल्या टीम मधून जास्तीत जास्त लोकांमध्ये कॅलिबर आहे, तर तिथे नाव बघा, हे तुम्ही ठरवावं लागेल. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल ना त्या दिवशी तुमचं नाव येणार आहे, त्या आठवड्यात तुमचं नाव येणार आहे. फक्त काय म्हणतात ना, दिल जान लगा दो. त्यांनी ते ठरवलेलं आहे, कारण एक थोडंसं कुठेतरी कमबॅक केलंय आणि खूप बॅकलॉगला गेलंय. एका टॉप म्हणजे पहिल्या 4 मध्ये त्यांचं नाव असायचं. पण मी या कमबॅकला सॉलिड मानते की बाबा 1 महिन्यामध्ये एवढा बॅकलॉग बाहेर मार्केटमध्ये एवढं नाव हे झाल्यानंतर कमबॅक करून एवढा आयडिया आणून नाव तिथे आणणं ही सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आता विचार करा की आपण अजून किती जोर लावला पाहिजे. ओके. सो स्मिता मॅम साठी एकदा जोरदार क्लॅप झाल्या पाहिजेत. आणि मी विश करते की आता जे लीडर्स आहेत ऑलरेडी हायेस्ट मध्ये, ते न हलता नवीन लोकांची नावं याच्यामध्ये येत राहू देत. आणि स्मिता मॅम, अप टू यू आता. थँक्यू मानसी मॅम. थँक्यू ऑल ऑफ यू की तुम्ही आज माझं इथे म्हणजे सगळ्यांच्या समोर आज 89 मीटिंग संपत आले, त्यामुळे काउंट आता कमी झालाय, पण बऱ्यापैकी 150च्या वरती होता. सो सगळ्यांच्या समोर माझं कॉंग्रॅच्युलेशन्स होत आहे. सो खरंच मला खूप भारी वाटतंय. माझ्यासाठी आज ही भारी मोमेंट आहे, कारण की कंटिन्युअसली आज
म्हणजे 3 आठवडे माझं सलग नाव आलंय त्याच्यामध्ये. मला हेच एक होतं की दोनदा आलंय, पहिल्यांदा आलंय, मग मी विचार केला की चला नेक्स्ट वीक मध्ये पण मला यायचं आहे. त्याच्यानंतर सुद्धा मी दुसऱ्यांदा विचार केला की दोनदा आलं, मग काय नाही, जर आपण हॅट्रिक केली तर. म्हणून मी त्या हिशोबाने मी थोडंसं काम केलं की चला आपण बघूया, ट्राय करूया, हॅट्रिक मारायची आहे आपल्याला. आणि ते मी ठरवलं आणि मी त्या पद्धतीने काम केलं. आणि त्याच्यासाठी म्हणजे ज्या टीमने मला सपोर्ट केला, जो त्यांच्यासाठी पहिले म्हणजे मी त्यांना थँक्यू म्हणते की जसं जसं मी त्यांना सांगितलं तसं तसं त्यांनी काम केलं आणि त्या पद्धत म्हणजे ती सिस्टीम त्यांनी फॉलो केली. आणि म्हणून आज ते सगळ्यांना, मला जसं आज माझं जसं नाव त्या हायेस्ट पे आउट मध्ये आलेलं आहे, तसं आज माझ्या ग्रुपमध्ये जेवढे आहेत माझे डायमंड्स, त्या सगळ्यांना आज काही ना काहीतरी तरी पे आउट त्यांना जनरेट झालेला आहे. सो मी आज ग्रुपमध्ये मेसेज पण टाकला, जेव्हा सगळ्यांचे पटापट स्क्रीनशॉट पडत होते तेव्हा मी त्यांना लगेच मेसेज पण टाकला की आज मला खूप भारी वाटतंय, कारण की आज माझा ग्रुप आज ऍक्टिव्ह झालेला दिसतोय, कारण की फक्त पे आउटच्या स्क्रीनशॉटमुळे. सो मला खूप भारी वाटलं की सगळ्यांना आला. आणि खरंच की टीमवर्क काय असतं हे आज दिसलं. आणि मानसी मॅडम नेहमी सांगतात की तिथे माझी पोझिशन असणं म्हणजे म्हणजे मानसी पत्त्याने टीम तिथे असणं म्हणजे मी तुम्हाला रिप्रेझेंट करते. सो असंच काहीतरी आज माझ्या बाबतीत झालं की माझं तिथे 7व्या नंबरला असणं म्हणजेच की माझे लोक जे खालचे आहेत ते आज काम करतायत, म्हणून मी आज तिथपर्यंत पोहोचली. सो थँक्यू माझ्या सगळे बिझनेस पार्टनर, मी जे सांगते, मी जे तुम्हाला माझ्याकडून जे काही तुम्हाला मदत होतीये, जी मला माझ्या लीडरने सांगितली, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, ती आज खरी उतरली. आणि मी हीच अपेक्षा करेन की माझ्याकडून जी तुम्हाला मदत करता येईल नेक्स्ट टाइम सुद्धा, इन फ्युचर कधीही, ती मी तुम्हाला नेहमी करत जाईल. सो आता हे सगळं माझ्या टीमचं कौतुक झालं, त्याप्रमाणे आता माझ्या लीडरचं पण कौतुक केलंच पाहिजे. सो मानसी मॅडमनी जी सिस्टीम आम्हाला दिलेली आहे, जी शिस्त लावलेली आहे, आणि त्या शिस्तीचंच आम्ही नेहमी पालन करतो आणि तशीच्या तशी कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. आणि ती तशीच्या तशी खाली जाईल, आमच्या प्रत्येक खालच्या नवीन आलेल्या टीम मेंबर पर्यंत जाईल, हाच नेहमी आम्ही प्रयत्न करतो. आणि त्याचंच फळ म्हणून आज कदाचित हे असेल. सो थँक्यू मानसी मॅम की तुम्ही छान शिस्त आम्हाला लावलीत, आम्हाला धरून ठेवलं. आणि म्हणजे जसं लहान बाळांना तुम्ही म्हणालात ना की अंजारणं गोंजारणं, तेच आम्ही करतोय. आणि त्याच्यामुळेच सगळे घडतायत आणि आम्ही पण घडलो. सो थँक्यू व्हेरी मच मानसी मॅम. आणि आपले विकास सर आणि प्रिया मॅडम त्यांना सुद्धा थँक्यू की त्यांनी हा खूप छान प्लॅटफॉर्म आपल्यापर्यंत आणलेला आहे. आणि जसं की सगळ्यांनी आपापलं इन्कम सांगितलं, सो मी पण सांगेन की आजचा जो माझा हायेस्ट पे आउट आलेला आहे, तो आतापर्यंतचा वीकली मध्ये माझा हायेस्ट इन्कम आलेला आहे, 18,388 रुपये. आणि आतापर्यंत जे मी इन्कम घेतलेलं आहे VR मोर मधून, ते 13 लाख प्लस आहे. जशी प्रत्येकाने त्यांची ड्रीम सांगितलं, तसं LDP असतो आपल्या संतोष सकपाळ सरांचा, तर ते पहिले म्हणजे त्यांच्या पहिल्या दिवशीच्या सेशन मध्ये प्रत्येकाची ड्रीम लिहून घेतात. तर त्याच्यामध्ये मी माझे काही ड्रीम लिहिले होते, त्याच्यामधले माझे 3 ड्रीम मी पूर्ण केलेले आहेत. त्याच्यातलं पहिलं म्हणजे जे माझं नवीन घर होतं त्याचं इंटेरियर मी माझ्या स्वतःच्या पैशाने करेन असं होतं. मी जॉबला जाते, मला खूप चांगली सॅलरी पण आहे, पण तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये लिहिलं होतं की जे मी इंटेरियर करेन ते माझ्या VR मोरच्याच पैशाने मी करेन. सो 6 ते 7 लाखाचं इंटेरियर आहे, ते मी स्वतः माझ्या म्हणजे नवऱ्याला दिले होते आणि म्हणालेले की हे माझे म्हणून, आणि हे इंटेरियर मीच करणार आहे म्हणून. सो ते मी केलं. त्याच्यानंतर लिहिलेलं दुसरं की तेव्हाच माझं हे घराचं रिन्युएशनचं म्हणजे नवीन चाललं होतं काम करण्याचं, सगळं इंटेरियर आणि फर्निचर वगैरे. मग तेव्हा मी अजून दुसरं लिहिलं होतं की मला एक फ्रीज घ्यायचा होता. सरांनी सांगितलेलं की त्याची किंमत आणि कुठली कंपनी आहे ते सगळं लिहायचं होतं. तर मी त्याच्यामध्ये लिहिलेलं की इलेक्ट्रोलक्सचा फ्रीज हवाय आणि तो 75 to 1 लाख ह्याची किंमत मला माहिती होती. सो मी तोच फ्रीज घेतला आणि त्याची किंमत 1 लाख रुपये आहे आणि मी ती स्वतः माझ्या नवऱ्याला पे केली होती. सो ते एक माझं स्वप्न पूर्ण झालेलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझा नवरा आहे ना की मला कुठल्याच गोष्टीसाठी कधी अडवत नाही. कुठली मला गोष्ट पाहिजे असेल तर म्हणतो घे, ही घे, ते घे. मुलांना सुद्धा कधीच कुठल्या गोष्टीसाठी कमी नाही करत, पण तो स्वतः कधीच काही घेत नाही. तर मी म्हणालेले त्याला की मी माझ्या पैशातून म्हणजे मी मनात ठरवलेलं की ह्याला मी वॉच घेऊन देईन म्हणजे यांना. तर अशी वेळ आली की मला खूप चांगला, तेव्हा सुद्धा माझं बहुतेक हायेस्ट पे आउट मध्येच नाव आलेलं आणि 10,000च्या वरती पे आउट आला होता मला. सो मी त्यांना घेऊन गेले टायटनच्या शोरूम मध्ये आणि त्यांना म्हणाले की तुम्हाला जे घड्याळ हवंय ते तुम्ही घ्या.
आणि खरंच म्हणजे ते नेहमी ना त्यांचे इच्छा फार मोठ्या असतात आणि ब्रँडेड वगैरे ह्या गोष्टी असतात. तर मला कधी-कधी असं वाटायचं, की मी काय म्हणजे ह्यांना घेऊन देणार आहे वगैरे असं. पण मी तेव्हा त्यांना सांगितलं, "तुम्ही ज्या गोष्टीवरती बोट ठेवणार ती मी तुम्हाला घेऊन देणार." आणि त्यांना आय थिंक 11,500 का 12,000चं मी रिस्ट वॉच घेऊन दिलेलं मी त्यांना. सो माझ्यासाठी तो एक खूप चांगला मोमेंट होता, कारण की मी आता लग्नाला 12 वर्ष झाले. मी त्यांना असं काहीच दिलं नव्हतं. की आपण देतो ना शर्ट देतो, हे देतो. कारण की त्यांना नाही आवडत कदाचित किंवा मी घेऊन गेलेले त्यांनी आम्ही एकत्र असं घेतलं होतं. पण ही गोष्ट मी स्वतः घेतली त्या गोष्टीचा मला खूप प्राउड वाटला, की मी काहीतरी घेऊन दिलं त्यांना. सो ते एक झालं. असं हे 3 ड्रीम जे मी लिहिले होते ते माझे कंप्लीट झाले. अजून 2 गोष्टी आहेत त्या अजून माझ्या कंप्लीट झालेल्या नाहीत. त्या लवकरच होतील आणि त्या मानसी मॅडमने मी सांगितलेले आहेत, की मी त्याच्या मार्गावरती आहे म्हणून करण्याच्या. आणखीन जसं काही जे आपल्याला इन्कम येतं त्याच्यातून माझी पद्धत सांगेन, कदाचित तुम्ही म्हणजे ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनीही जर फॉलो केली तर कदाचित त्यांना सुद्धा हा फायदा होईल. मी ना जे काही इन्कम येतं ना त्याच्यातले 2,000-3,000 ना आरडी काढून ठेवते. किंवा जून आहे किंवा डिसेंबर आहे, मंथ एंडिंग, इयर एंडिंगला आपल्याला कशाचे ना कसे तरी पैसे भरायचे असतात. सो जूनचं मी काढून ठेवते, कारण की जूनला मुलांच्या फीज भरायच्या असतात. सो काही मुलांच्या फीज अशा असतात की एकत्र मागितल्या जातात. 6 मंथ्सने म्हणजे 6 मंथच्या एकत्र मागितल्या जातात. काही असतात की इयरली पूर्ण एकत्र फी घेतात. सो माझ्या मुलीच्या इथं अशी सिस्टम आहे ती क्वार्टरली घेतली जाते. सो मग मी माझ्या नवऱ्याला म्हणालेली, की असं एक कुठे जमा करत बसायचं? दर महिन्याला कुठे ते 2,000-2,500, 3,000 देत बसायचे? सो मी त्यांना म्हणालेली, की आपण एक काम करूया, जूनला ना तिची एक आरडी काढून ठेवूया, जी जूनच्या 1 तारखेला संपेल अशी. सो मग मी त्याच्यामध्ये जी काही माझी सेव्हिंग मला असं वाटतं, की आता माझे ₹2,000 वाचतायत किंवा ₹3,000 वाचतायत. तर मग मी 3,000ची एक आरडी, 2,000ची एक एस-आय-पी असं करून मी करते ते. सो यावर्षी किंवा मागच्या म्हणजे जेव्हापासून वी आर मोर जॉईन करते तेव्हापासून मी ही गोष्ट करते. ती अमाउंट दरवर्षी वाढवते, कारण की पे आउट जसं वाढतोय तसं ती मी एस-आय-पीची किंवा आरडीची अमाउंट सुद्धा वाढवते. सो पहिली 2,000 मग तो बर्डन येत नाही. कधी-कधी आपल्याला असं होतं ना, की आता अचानक अरे बापरे! मुलीची फी भरायची आहे, तर मी ती कशी भरू? म्हणजे एवढी अमाउंट एकत्र मी कशी आणू? सो तो बर्डन नाही राहत. आपले हक्काचे आपलेच पैसे असतात. जेव्हा आपल्याला पाहिजे असतात तेव्हा ते येतात आणि आपण त्याच्यातून आपली फी म्हणजे मी भरून टाकते माझ्या मुलीची. सो मी इयरली जसं विभूती मॅडम म्हणाल्या, की ज्या आयटीमध्ये त्यांनी भरली आणि त्या गेल्या स्कूलमध्ये आणि ते भरलं. तो मला फील येतो, की माझ्या नवऱ्याला म्हणते, की "जाऊ दे माझी आरडी आता येणार आहे, तर तू पूर्ण इयरली फी भरून टाक. ते 3-3 महिन्याचं, 6-6 महिन्याचं काही ठेवू नकोस." म्हणून असं मी त्यांना सांगते. सो तो एक आहे. त्याच्या आणखीन एक गोष्ट अशीच मी मागच्या वर्षी सुद्धा एस-आय-पी लावली होती 1,000-1,000ची. पण मी ती कॅरेट लेनमध्ये लावली होती. गोल्डचं शॉप आहे तिथे लावली होती. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी माझ्या मुलीसाठी इयरिंग्स बनवले, एक ब्रेसलेट बनवलं आणि 2 इयरिंग्स आणि 1 ब्रेसलेट बनवलं. सो ह्या सगळ्या गोष्टी मी केल्यात. अजून 2-3 गोष्टी माझ्या राहिलेल्या आहेत. छोटी-मोठी स्वप्न तर मी करतच असते. जे हवंय पैठणी घे किंवा हे घे, हे माझ्या वी मोरच्या इन्कममधूनच मी घेते. पण अजून खूप मोठी-मोठी स्वप्न पूर्ण करायची आहेत. येस, मानसी मॅम कार पण घ्यायची आहे मला लवकरच. मानसी मॅमना माहिती आहे मी असं का बोलले ते. सो मला ते पण घ्यायचं आहे. माझं घर पण रेडी झालेलं आहे ऑलरेडी सगळं. सो मला अजून खूप इन्कम घ्यायला आवडेल. पण हे माझं झालं. मी जसं घेते तसं माझ्या टीमची सुद्धा स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी त्यांना नक्कीच मदत करेन. हे सुद्धा मी आज इथे सांगतेय. सो मानसी मॅम थँक सो मच आणि थँक सो मच माझे सगळे टीम मेंबर्स आणि थँक सो मच जे इथे मला ऐकतायत त्यांना सगळ्यांना. अजून जर काही राहिलं असेल तर एक आपण ठीक एक्स्ट्राच आहे. देऊया तुम्हाला वेगळा. थँक सो मच स्मिता मॅम. हो, थँक सो ऍक्च्युली मच. बोलायला कमीच आहे. म्हणजे बोलू तेवढं नाही, कमीच मी आहे. मी एक करणार आहे मीटिंगचं, की एकेका लीडरला एक गोल्ड किंवा प्लॅटिनमना एक दिवस देणार आहे. Zoomवर नाही देऊ शकत, पण मी इथे तर तुम्हा लोकांना देऊ शकते. सो आपण ते पण स्टार्ट करूया, जेणेकरून नवीन लोकांना कळेल. आणि मला काही बोलायचं आहे, त्याच्यामुळे मी रेकॉर्डिंग स्टॉप करते. कारण हे फक्त तुमच्या लोकांसाठी आहे.